मला वाटतं इतिहासातला, मला माहित नाही काय कधी झालंच नाही, मी बघितलं नाही की एखादा किन्नर झालेला व्यक्ती आणि एखादा त्याचा भाऊ साक्षीदार भाऊ हो. सोबत बसून त्यांच्या आयुष्यातले किस्से असे सांगतायत. आणि खरंच हा विषय एक हार्ड विषय, फुकटचं येत आहे ना त्याचं, जोपर्यंत खायचं तेव्हापर्यंत खाऊन घेऊ, या इजड्याला कोण सांभाळणार आहे? हा इजडा बनून कमवेल ना तर मी बसून खाईल, कारण त्याची एक सवय होती, त्याला आयतं बसून खायची सवय आहे. त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून मी घर नावावर करायला नकार देत होते म्हणून दोघांनी मिळून मला मारलं. आणि ते घर नावावर करायचं पण मी याला किस्सा. फोन करून सांगितलं की मला मारताय. त्याने सांगितलं सगळं कर पण घर नको दे. त्याने अक्षरशः म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे पण अँटी टाईप मध्ये किंवा कामावर असणाऱ्या बायका असतात ना, अशांसोबत त्याने अफेअर्स केले. आणि त्या रश्मीने याला रेड हँड पकडलं शिर्डीमध्ये. पोरगी त्यांच्या ताब्यात दिली आणि आता हा इकडं कधी भारतनगरच्या गल्लीतल्या पोरीच्या घरात झोपलेला सापडतो, तर कधी रंभाईनगरच्या पोरीच्या गल्लीतल्या घरात झोपलेला सापडतो, तर कधी नाशिकला पोरींच्या घरात सापडतो. चुकलं पण नको म्हणू, फक्त माझ्या समोर येऊन उभा राह, फक्त एक पाऊल पुढे टाक. माझ्या भावाला मित्र कमी आणि मैत्रिणी खूप जास्त होत्या आणि मुलीसारखं त्याच्यामध्ये बदल घडतोय, तर कुठे त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. म्हणजे हे त्यावेळेस आम्हाला स्वतःला तर कधी वाटलं नाही. वडिलांचा लाडका, आईचाही लाडका, आईचा वडिलांपेक्षा 10 पट लाडका होता. माझे वडील एक 2 नंबरच्या धंद्यापासून रिलेटेड वरती जात गेले आणि खूप कष्ट. 2 नंबर धंदा म्हणजेच काही कोणाला मारणे, झोडणे, कोणाचं मर्डर करणे नाही. ते मनमाड रेल्वे स्टेशनला सकाळी 6 वाजता उठले आणि ते उतरले. ते तिथे उतरले, ते मनमाडमध्येच राहिले. ना माझ्या वडिलांना त्यांचे आई वडील आठवत होते, ना आम्हाला आमच्या आजी आजोबा आठवत. 25 जानेवारीला काही घटना घडल्या आईच्या 10व्याच्या दिवशी, आणि तिथून 5व्या-6व्या दिवशी जे रुग्णालयामध्ये वडिलांना एका राजकीय षडयंत्रानुसार, काही लोकांच्या म्हणण्यानुसार. पण 2 नंबरचा म्हणजे काय की ज्या गोष्टी ब्लॅकने केल्या जातात किंवा ज्या गोष्टी चोरून लपून केल्या जातात, पोलिसांना हप्ता देऊन केल्या जातात बरोबर, आणि राजकीय आशीर्वादाने केल्या जातात, त्याला 2 नंबरचा धंदा. धंदा. गाडीमध्ये कपडा मारताना पासून तर त्यानंतर पोंगे विकण्यापर्यंत, पोंगे ज्याला बॉबी म्हणतात तुम्ही, ते पासून तर मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. ते आज जे नेते मंडळी होऊन बसलेत ना मनमाडमध्ये, ते माझ्या वडिलांना फक्त 10 रुपये 20 रुपयासाठी पाण्याची बाटली आणून देणारे, चकना खाणारे कार्यकर्ते. सारखा झाडावर चढायचा, फळं तोडायचा, इकडे जा तिकडे जा, उडत फिरायचा म्हणे सगळीकडे, म्हणून त्याचं नाव पोपट ठेवलं. आमच्या घरात पहिल्यांदा जर कोणी शिवी दिली होती ना, तर तो माझा भाऊ होता विकास, ज्याच्याबद्दल मी खूप बोलते की त्याने खूप, म्हणजे तो लहानपणापासून वाया गेलेली केस होता आणि तो अजूनही वायाच गेलेली केस. मी कधीच साडीवरच आले नसते, सिरियसली. त्याला तू विचारून बघ, मी तोंडावर बसलेला आहे तो. मी खरंच लाईफमध्ये कधीही साडीवर येण्याचा विचारच केला नसता. पण या दोघांनी ना माझ्या लाईफमध्ये एवढं वादळ निर्माण करून दिलं ना, एवढं वादळ निर्माण करून दिलं होतं ना. काय करतोय हा, काय वागतोय हा देवासारखं करतोय, जोडवे घालतोय, बांगड्या घालतोय, तेव्हा हा पण तेवढाच तो इतका चीप लेवलचा विचार करू शकतोय माझा भाऊ, की तो खाली कमेंटमध्ये येऊन, मी आत्ता सांगते ही गोष्ट, खाली कमेंटमध्ये येऊन तो पण बोलेल की याला किती पैसे दिले, असंही म्हणणारा. आज मनमाड मधल्या बड्या बड्या राजकारण्यांना माझ्या भावाच्या नावाने घाम फुटतो. मी आज माझ्या वडिलांची छबी माझ्या भावात पाहत असेल, तर माझ्या आईची छबी तो माझ्यात पाहतो. ऑलरेडी तू अफेअर करून एक पोरगी आणली, त्या पोरीला 10 वर्षानंतर बाळ झालंय. लोक सांगतील माझ्या नवसा कौसानी बाळ झालेलं आहे. बायको मेली तर स्वतःच्या बायकोच्या इलाजाला आणि मौतीला सुद्धा पैसे नव्हते त्याच्या खिशात. सागर पोपट शिंदेला एवढा त्रास दिला का सागर पोपट शिंदेला शेवटी सागर पोपट शिंदे पासून शिवलक्ष्मी बनावं लागलं. एक दिवस तुला पस्तावा येईल म्हणे की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला, आणि मला एकाच वर्षात पस्तावा आला होता. बरोबर. मी इतका अभ्यासू किडा होते, इतका अभ्यासू, म्हणजे आज इथपर्यंत पोहोचणं हे खूप काही सिंपल नाहीये. मी एक लहान भाऊ म्हणून सांगतो, सागर पोपट शिंदे कधी शिवलक्ष्मी बनूच शकला नसता. त्याने विचारच केला नव्हता का मी शिवलक्ष्मी बनेल. मला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त एवढंच माहिती होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की मला IAS ऑफिसर करायचं आहे. आमच्याच घरची पोरगी, आमच्याच घरची इज्जत आम्ही बघितली नाही, आणि ह्या गोष्टीची एवढी सुद्धा लाज त्या विकासला वाटत. नमस्कार महाराष्ट्र, मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे. आज विशेष हार्डवर अशा व्यक्ती आलेल्या आहेत की ज्यांचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट झालाय. पण हा पॉडकास्ट माझ्यासाठी खूप खास आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही, संपूर्ण भारत देशासाठी.
कारण शिवलक्ष्मी आईसाहेबांना आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलताना ऐकलंय. त्या धार्मिक गोष्टी असतील, त्यांच्या फॅमिलीशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असतील, किंवा त्यांचा सागर ते शिवलक्ष्मी बनण्याचा प्रवास असेल. पण आज पहिल्यांदाच त्यांच्या संपूर्ण आयुष्यातला पहिला पॉडकास्ट असा होतोय ज्याच्यामध्ये विथ प्रूफ त्यांचे बंधू सोबत आहेत आणि हा सगळा फॅमिलियर प्रवास आपण आज उलगडणार आहोत. तर स्वागत करूयात शिवलक्ष्मी आईसाहेबांचं, जे आमच्या माऊली आहेत. नमस्कार आईसाहेब. नमस्कार दादा. नमस्कार. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. नमस्कार. अगदी मला सुरुवातीपासून ऐकायचं आहे की तुम्ही एकत्र वाढलात आणि एकत्र वाढताना त्यांच्यामध्ये होत असलेले बदल असतील किंवा त्यांचं बदलणारं वागणं असेल, ते तुम्हाला दिसत होतं आणि तुम्ही सगळे कसं त्याला रिॲक्ट करत होता? आम्ही त्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे ती एक समज नव्हती. त्यावेळेस हे खूप नवीन होतं. पण जशा प्रकारे त्याला मित्र, म्हणजे माझ्या भावाला मित्र कमी आणि मैत्रिणी खूप जास्त होत्या. त्यामुळे त्यांचं जे राहणीमान वगैरे, जे मैत्रिणींसोबत राहणं, हे कुठेतरी आम्हाला त्यावेळेस ती समज नसताना आम्हाला काही ते जाणवलं नाही. पण जसं थोडं मोठं होत गेलो, एक माहिती होत गेली, दुनियातली सगळी समज येता गेली, त्यावेळेस होत आलं का आपला भाऊ कुठेतरी मुलीसारखा वागतोय आणि मुलीसारखं त्याच्यामध्ये बदल घडतोय, तर कुठेतरी त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. म्हणजे हे त्यावेळेस आम्हाला स्वतःला तर कधी वाटलं नाही, पण त्याने स्वतःने कधीतरी त्याला स्वतःला ते स्टेबल करून मुलीमध्ये कसं रूपांतर होईल हे त्याच्यामध्ये एक कला होत गेली. आणि लहानपणापासून स्कूलमध्ये असताना शाळेमध्ये सर्वात प्रथम क्रमांक, म्हणजे 1ली पासून ते 10वी पर्यंत शाळेमध्ये सर्वात हुशार मुलगा म्हणजे सागर पोपट शिंदे याला ओळखलं जायचं. आणि तो फक्त अभ्यासातच नव्हे तर डान्समध्ये, निबंधमध्ये, कवितांमध्ये, म्हणजे ज्या या सर्व गोष्टी असेल, कलांमध्ये, प्रत्येक कलेमध्ये सागर पोपट शिंदेचं नाव शाळेमध्ये सर्वात प्रथम होतं. आणि घरामध्ये सर्वात लाडका असलेला मुलगा, त्याचा जो होणारा लाड, वडिलांचा लाडका, आईचाही लाडका, आईचा वडिलांपेक्षा 10 पट लाडका होता. त्यामुळे जो लाड होता, म्हणजे त्याचा जो बर्थडे असायचा त्यावेळेस असं होतं का लोक खूप गरीब होते. त्यावेळेसचे 1000 रुपये म्हणजे आत्ताचे करोड रुपये. बरोबर आहे. तर त्यावेळेस असं होतं का पूर्ण शाळेमध्ये लोक 2 जणांना बिस्किट वाटण्यासाठी विचार करायचे. त्यावेळेस सागर पोपट शिंदेचा वाढदिवस म्हटल्यावर पूर्ण शाळेमध्ये जेवढे स्टुडंट असेल त्यांना पेढे वाटप व्हायचे. आणि पूर्ण शाळेमध्ये एक तो सण साजरा केला जायचा का सागर पोपट शिंदेचा वाढदिवस आहे. त्यावेळेस पोपट शिंदे हे नाव मनमाड शहरासाठी खूप उच्च स्तरावर होतं, कारण माझ्या वडिलांनी जे शून्यामधून जग निर्माण केलं आहे ते त्यावेळेससाठी खूप महत्वाचं होतं. माझ्या वडिलांच्या पाठीमागे त्यावेळेसचे मोठे मोठे कार्यकर्ते माझ्या वडिलांच्या पाठीमागे फिरायचे. एवढंच होतं, माझे वडील कोण राजकीय नव्हते, कोणी काही एक स्वतः बिझनेसमॅन म्हणून काही वागले नाही. माझ्या वडिलांची सुरुवात अशी सांगण्यात, आज कॅमेऱ्यामध्ये सांगतो, माझे वडील एक 2 नंबरच्या धंद्यापासून रिलेटेड वरती जात गेले आणि खूप कष्ट. 2 नंबर धंदा म्हणजेच काही कोणाला मारणे, झोडणे, कोणाचं मर्डर करणे नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये खूप रिक्स असतात. त्या रिक्स अटेंड करून पुढे जाणे आणि त्याच्यापासून काहीतरी स्वतःचं अस्तित्व तयार करणे. जे वडील लहानपणी खूप छोटे असताना गाडीमध्ये त्यांनी कपडा सुद्धा मारलेला आहे. म्हणजे वडील खूप गरिबातून वरती आलेले, पण आज त्यांनी जे वास्तव तयार केले तर तिथे 1000 लोक येऊन पण राहतील तरी ते संपणार नाही. एवढं वास्तव्य वडिलांनी तयार केलं आणि त्यांनी त्यांचं एक नाव तयार केलं. म्हणजे आई वडील ज्यावेळेस होते ना, सॉरी मी त्याला खरं डिस्टर्ब करते, तो सुरूच झाला सगळं सांगायला, मला गैरवरल्यासारखं व्हायला लागलं खरं तर. राहुल, म्हणजे आई वडील आत्या जे सांगायचे ना आम्हाला लहानपणी, की जेव्हा वडील कुरुडवाडीचे होते, उपळाई जवळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे. हो, तर तिथे काहीतरी जमिनीवरनं वादविवाद झाला आणि मग वडिलांच्या आईने त्यांना तेव्हाची महाराष्ट्र एक्सप्रेस होती, महाराष्ट्र एक्सप्रेस, ती तिथून गाडीत बसून दिलं आणि माझे वडील आणि माझी एक आत्या, पुष्पा नाव त्यांचं, पुष्पा बाळू गाडे असं आत्ता त्यांचं नाव आहे, आणि ते 2 जणांना गाडीत बसून दिलं आणि ते मनमाड रेल्वे स्टेशनला सकाळी 6 वाजता उठले आणि ते उतरले. ते तिथे उतरले, ते मनमाडमध्येच राहिले. ना माझ्या वडिलांना त्यांचे आई वडील आठवत होते, ना आम्हाला आमच्या आजी आजोबा आठवत,
पण त्यांना त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या तिथे स्टेशनवर आल्यानंतर मग स्वतःचं शर्ट काढून तुम्ही अजूनही पाहत असाल की रेल्वेमध्ये कपडा मारणार, त्या कपडा मारणाऱ्या मुलगा ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, हा खूप मोठा प्रवास माझ्या वडिलांनी तेव्हा हे केलेला होता आणि त्यांनी ती कमवलेली, मी जेव्हा प्रत्येक माझ्या व्हिडिओत सांगते ना की माझे वडील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते आणि त्याची भीती नेहमी माझ्या मनात होती आणि तीच शाळेमध्ये पण तोच दरदरा आणि बाहेर पण मी सांगितलं की वडिलांच्या भीतीमुळे लोक मला तोंडावर चिडवत नव्हते आणि त्यामुळे हे दोघं भावंड, आई वडील गेले तेव्हा तर हा मला वाटतं एक 16-17 वर्ष, अच्छा, ज्यावेळी आई वडील गेले. म्हणजे आज अनास आहे, आज आहे 31 जानेवारी आणि अनास आहे उद्या माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. 16 वर्ष माझ्या वडिलांना खरं कंप्लीट होत आहेत आणि म्हणजे ते अचानकपणे घडलंय हे सगळं की 26 जानेवारीला काही 25 जानेवारीला काही घटना घडल्या आईच्या 10व्याच्या दिवशी. इथून 5व्या-6व्या दिवशी जे रुग्णालयामध्ये वडिलांना एका राजकीय षडयंत्रानुसार, काही लोकांच्या म्हणण्यानुसार, कारण वडील याचा शब्दप्रयोग असा आहे की 2 नंबरचा. पण 2 नंबरचा म्हणजे काय की ज्या गोष्टी ब्लॅकने केल्या जातात किंवा ज्या गोष्टी चोरून लपून केल्या जातात, पोलिसांना हप्ता देऊन केल्या जातात आणि राजकीय आशीर्वादाने केल्या जातात, त्याला 2 नंबरचा धंदा. बाकी असं चोरी, लबाडी, दरोडेखोरी असा काही प्रकार नव्हता. फक्त एवढंच होतं की जिथे इंडियन ऑइलच्या काही कंपनीज वगैरे त्याच्या जवळ आमचा सागर ढाबा नावाने एक हॉटेल होतं, तुमच्याच नाव आहे. हो, आणि त्याच ढाब्यावरती जेवणाबरोबरच जे ड्रायव्हर्स जेवायला यायचे त्यांची उधारी व्हायची. मग ती उधारी फेडण्यासाठी ते ड्रायव्हर लोक त्यांच्या गाडीतून डिझेल किंवा पेट्रोल असा माल वडिलांना द्यायचे आणि मग तो वडील त्यांना कमी फुकट मिळायचा किंवा त्या कमी रेटमध्ये मिळायचा म्हणून ते त्या पद्धतीने ते विकायचे. ते साठवायला लागले आणि तो साठवून तो माल एकत्र विकायला लागले. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये 2 नंबरचा धंदा म्हटला जातो. खरं तर असं म्हणायचंय की तशा पद्धतीने ते सगळं होतं. बट गाडीमध्ये कपडा मारताना पासून तर त्यानंतर पोंगे विकण्यापर्यंत, पोंगे ज्याला बॉबी म्हणतात तुम्ही, ते पासून तर मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. हमाल म्हणून 2 रुपये, आत्ताच्या काळामध्ये 2 रुपये म्हणजे काहीच नाही. त्या काळामध्ये माझे वडील जेव्हा 10 डाग उचलायचे, डाग मीन्स ते पोते, जेव्हा 10 डाग उचलायचे तेव्हा 2 रुपये मिळायचे. अशा काळामधले माझे वडील आहेत आणि म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी हे सगळं केलंय. आणि त्यानंतर मग माझे वडील वडापाव विकायचे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वडापाव पासून मग क्रिकेटच्या टुर्नामेंट पर्यंतचा वडापाव, त्या वडापाव पासून मग माझे वडील त्या वडापावच्या उधारीवर जे ड्रायव्हर लोकांकडून डिझेल पेट्रोल मिळायचं, त्या डिझेल पेट्रोलवर एक छोट्याशा टपरीवर, चहाच्या टपरीवर, वडापावच्या टपरीवर डिझेल पेट्रोल एक बाटलीपासून एक कॅन पर्यंत गेलं आणि एक कॅनचं एका बॅरलवर आणि एका बॅरलचं एका टँकरवर गेलं. म्हणजे हे खालून तिथपर्यंत वडील पोहोचले आणि त्यामुळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि एक दरारा. आणि आजही खरं तर पोपट शिंदेची बरोबरी अख्ख्या नाशिक जिल्ह्यात कोणीच नाही करू शकत. म्हणजे मी कॅमेऱ्यावर बोलते की त्यावेळी पोपट शिंदे हे जे वर्चस्व होतं ना, ते आज मनमाडमध्ये तर वडिलांच्या बरोबरीचा किंवा वडिलांच्या लेवलचा एकही राजकीय कार्यकर्ता नाही, हे मी उघड बोलते. बिकॉज ते आज जे नेते मंडळी होऊन बसलेत ना मनमाडमध्ये, ते माझ्या वडिलांना फक्त 10 रुपये 20 रुपयासाठी पाण्याची बाटली आणून देणारे आणि चकना खाणारे कार्यकर्ते. म्हणजे हा तो 2 नंबरचा धंदा म्हणायचा. अगदीच. आणि मग ते सगळं वर्चस्व असताना की माझ्या भावाने जे काही पाहिलं असेल लहानपणी, तर ते त्याला ते बदलत आणि शाळेमध्ये माझा वाढदिवस पासून या सगळ्या गोष्टी अशा बदलत गेल्या. पण वडिलांचं असं काय होतं का की म्हणजे मनमाडला कुणाकडे राहायला जायचं किंवा असं की ऍक्सिडेंटली तिथे पोहोचलेत? ऍक्सिडेंटली पोहोचलेत, पण त्यानंतर मग स्वतः एक लहान मुलगा आहे, मग कुठेतरी कोणाच्या तरी घरी झोप, बाजूवालीच्या घरी झोप, मग तसं तसं स्वतः मोठे होत गेले. मग एखाद्या घरामध्ये स्वतःसाठी एक आधार तयार केला, मग तिथून मोठे होत गेले. मग कोणीतरी बाजूवाली आहे, मग मुलगा चांगला आहे, मग त्याला मुलगी बघून देणे, त्यावेळेस ते लग्न झालं, मग त्यांना एक रूम घेऊन देणे. म्हणजे असे त्यावेळेसचा वडिलांचा जो स्वभाव होता. हो, म्हणजे मुलगी बघून देण्याचा पण एक खूप छान किस्सा आहे खरं तर. आता आठवतंय तर मग मी ते सांग, नक्की मला हे आठवतंय तर की वडील हमाली करायचे
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आणि तिथेच माझे आजी बाबा पण होते, म्हणजे मम्मीचे आई वडील पण होते. ओके. आणि तिथे ते करत असताना आजी तिथे माल विकायची भाजीपाल्यात, माझी आजी. तर माझ्या आजींची आणि एक मैत्रीण होती, त्यांचं म्हणजे त्यांना आम्ही राऊत आजी होत्या त्या, आणि त्यांना धोबीन आजी म्हणायचे सगळे. आजही मनमाडमध्ये त्यांना धोबीन आजी, आता त्या नाही आहेत खरं तर, पण त्यांना धोबीन आजी असं नाव होतं. म्हणजे किशोर राऊत यांच्या मातोश्री, ज्यांना धोबीन आजी म्हटलं जातं. तर त्या आजी माझ्या वडिलांना त्यांनी म्हणजे भाऊ सारखं मानलं होतं, बरोबर, मुलासारखं मानलं होतं. आणि त्यांनी माझ्या आजीशी बोलून आणि मग माझ्या मम्मी पप्पांचं लग्न ठरवलं. म्हणजे तो तेव्हा जात पात धर्म वगैरे असे किस्से नव्हते. आणि तिथेच जिथे स्टेशनच्या जवळच रेल्वे क्वार्टर्स होते, तिथेच कांता आजी म्हणून राहायच्या, म्हणजे शिरसाट म्हणून राहायचे. गणेश, म्हणजे ही नावं काही आहेत ना की माझ्या वडिलांच्या आयुष्यातली अविस्मरणीय नाव आहेत. कांता आजी शिरसाट, मोतीलाल शिरसाट, त्यानंतर गणेश शिरसाट, आशा शिरसाट, ही फॅमिली होती. ह्या फॅमिलीने माझ्या वडिलांना, म्हणजे ज्या कांता आजी होत्या त्या कांता आजींनी माझ्या वडिलांना ॲफिडेव्हिट करून माझ्या वडिलांचं तेव्हाच्या सरनेमचं शिंदे सरनेम करून माझ्या वडिलांना नाव देणारे पण त्या कांता आजी होत्या. म्हणजे माझ्या वडिलांचं असं काही नावच नव्हतं त्यांना माहिती. तर माझ्या वडिलांना, म्हणजे माझे वडील झाडावर चढणे उतरणे, अगदी म्हणजे चंट माणूस म्हणतो ना आपण, तसे लहानपणाचे होते. त्या आजी किस्सा सांगतात की सारखा झाडावर चढायचा, फळं तोडायचा, इकडे जा तिकडे जा, उडत फिरायचा म्हणे सगळीकडे, म्हणून त्याचं नाव पोपट ठेवलं होतं. म्हणजे हा किस्सा त्या आजी अजूनही आहेत. आणि त्या आजी हा किस्सा आम्हाला सांगायच्या, लग्नाचा किस्सा आम्हाला ते किशोर मामा सांगायचे. म्हणजे इथपर्यंत सगळं आयुष्य आम्ही लहान असताना आम्हाला काही कळालं नाही. आता तुम्ही विचार करा, हा 17 वर्षाचा होता, माझे वडील ते वारले तेव्हा. मी याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी, मी 21-22 वर्षाची होती. म्हणजे तेव्हा काही असं आयुष्य, म्हणजे 21-22 वर्षाचा मुलगा म्हणजे एवढा काही मॅच्युअर्ड लाईफ नसते. हे तशा पद्धतीने आम्हाला ते आठवत गेलं. आणि वडील तिथून तिथपर्यंत असे हळूहळू, मग लग्न झालं. मग लग्नानंतर मम्मी पप्पांनी मिळून मेहनत केली. मग वडेपाव पासून बाटली, रॉकेल डिझेल पेट्रोलची बाटली, ते रॉकेल डिझेल पेट्रोलची बाटली ते बॅरल पर्यंतचा हा खूप मोठा प्रवास होता. म्हणजे रॉकेल डिझेल पेट्रोल फक्त भडका उडवत नाही, कधी कधी आयुष्य पण घडवतो. हो, खरंच. तर पुढे जाऊयात की त्यानंतर जे घडत होतं, आई वडिलांच्या प्रवासाशी रिगार्डिंग पण असेल, जे तुम्हाला आठवते अशा काही घटना. आई वडिलांमध्ये काय, सर्वात लाडका तर आता भाऊ जो सागर शिंदे होता, सागर डाबा, त्याच नावाने सगळं काही होतं. म्हणजे आज एक तिथे आजूबाजूला एक घरही आहे, त्याच्यावरही नाव सागर. कुठेही असं नाव, म्हणजे वडिलांनी जी प्रॉपर्टी घेतलेली असेल, का वडिलांचा एक बिझनेस असेल, का वडिलांचं एक छोटं हॉटेल असेल, चायची टपरी, पण सर्व यांना नाव फक्त सागर होतं. म्हणजे सागर हा खूप लाडका होता, सर्वात घरातला हुशार होता. आणि जे सागर नावामध्ये जे चेंजेस होते आणि जे सागर पासून जे वडिलांना आईला जी अपेक्षा होती, आज मी एक अभिमानाने सांगतो का ती अपेक्षा त्यांनी त्या क्षेत्रात नाही तर ह्या क्षेत्रात त्यांनी ते नाव लौकिक करून आई वडिलांचं नाव पूर्ण करून दाखवलं. आणि त्यावेळेस मी सर्वात लहान असल्यामुळे, म्हणजे त्यांच्यानंतर लाडका मीच होतो. कारण आमच्या दोघांची एक जोडी आणि एक दुसरा भाऊ आणि त्याची बहिणीची एक जोडी, म्हणजे अशी आमच्या 4 भावांमध्ये एक जोडी होती. आम्ही दोघं जोडी आणि ते दोघं जोडी. कारण मी थोडासा हुशार होतो शिक्षणामध्ये, त्यामुळे मला कधी लहानपणी त्यांच्याकडून कधी मार भेटला नाही. पण ते दोघं जे आहे त्यांचा स्टडी घेण्यापासून तर ते सर्व सागरच्याच हातात होतं. बरं. तर त्यामुळे त्याला खूप जास्त मार, त्या दोघांना, कारण ते अभ्यासामध्ये कमजोर असल्यामुळे, आणि मला खूप कमी मार. म्हणून आमच्या दोघांची एक जोडी आणि त्या दोघांची एक जोडी, असा आमचा जीवन प्रवास होता चौघांचा. एक मठ्ठ दोघं भाऊ, एक सगळ्यात मोठा एक सगळ्यात लहान. आणि म्हणजे हुशार दोघं बहीण भाऊ, आम्ही दोघं जण भाऊ. आणि ते दोन मधले जे 2 जोड्या होत्या, म्हणजे जयश्री म्हणजे जया आणि विकास, ही मठ्ठ जोडी. पण त्यांचं 7वीच्या पुढे शिक्षणच नाही गेलं. बरं. मी खूप अभ्यासू, मी बऱ्याच जणांना सांगते, म्हणजे आता ही खरं तर ह्या एवढ्या गोष्टी मला पण आठवत नाही, तेवढ्या त्याला आठवतात. म्हणजे मारायची वगैरे, मी खरंच खूप मारायची म्हणजे छडी लागे छमछम, मला तेव्हा किस्सा असायचा. तर शाळेत ना शिक्षक काय व्हायचं, मी इतकी हुशार, शिक्षक ना मला वर्गात बोलवायचे, त्यांचे शिक्षक, वर्ग शिक्षक किंवा स्टाफ रूम मध्ये बोलवायचे की तू इतका हुशार आहे. मग या जयाला तर लिहिता येत नाही, तिला वाचता येत नाही, त्या विकासला तर काहीच येत नाही, हा असाच टुक्कार झाला.
हे सगळे शब्द मला ऐकावं लागायचे ना, तर मला फार असं बेशर्मसारखं वाटायचं. आणि मग मी घरी येऊन माझ्या आईला वडिलांना हे सांगायचे. मग माझे वडील किंवा आई मला म्हणायचे, मग तू त्यांचा अभ्यास घे. मग माझा अभ्यास म्हणजे वाचताने आलं की छडी, वाचताने आलं की छडी, असं होतं. म्हणजे त्या काळात हे होतं. आमच्या घरात पहिल्यांदा जर कोणी शिवी दिली होती ना, तर तो माझा भाऊ होता विकास, ज्याच्याबद्दल मी खूप बोलते की त्याने खूप, म्हणजे तो लहानपणापासून वाया गेलेली केस होता आणि तो अजूनही वायाच गेलेली केस. पण सर्वात पहिली आमच्या घरात जर शिवी कोणी दिली होती तर त्या विकासने, कारण त्याचं टुक्कार मुलांसोबत राहणं होतं. आणि त्या शिवीवर म्हणजे बॅट असते ना, बॅटने मारलं होतं. माझ्या बहिणीला सुद्धा मी बॅटने मारलं होतं त्या काळात. म्हणजे मी त्यांच्यासोबत बरोबरीची होती, पण का माहितीये का, एक वळण लागतं ना, वळण, त्या वळण लागण्याचा हा प्रकार होता त्यावेळेस. बॅटने मारणं म्हणजे उभं करायचं आणि बॅट मारायचं, नाटक करायचं. पण थोडं असं लागलं ना तरी जोरात आवाज करणारे ते दोघ जण होते. पर असं म्हणजे बॅटने रक्त बंबाळ करणं वगैरे असं काही प्रकार नव्हता. पण तेव्हा भीती एक असायची, म्हणजे लाठी काठीची भीती असायची. मग हात पुढे करून छडी, तेव्हा आपल्याकडे स्केल असायची, पट्टी, त्या पट्टीने मारणं वगैरे. तसं याने फार कमी मार खाल्ला. कमी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते नाहीच खाल्ला, कारण हा शाळेत हुशार होता. मग हा पण जसं याचं असं कौतुक करते म्हणून नाही सांगत, पण हा माझ्यासारखं जरा त्याला असं वाटायचं की माझा मोठा भाऊ एवढा हुशार आहे. मग तो पण तसं त्या मग गॅदरिंग्स मध्ये भाग घेणं, निबंधांमध्ये भाग घेणं, इन्व्हॉल्वमेंट, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, मग भाषण द्यायचं असेल तर माझ्याकडून भाषण लिहून घेणं, मग ते भाषण देणं, म्हणजे स्टेज डेअरिंगचा जो प्रकार होता ना, तो माझ्याकडून बऱ्यापैकी मी त्याला शिकवायचा प्रयत्न केला. आणि ते दोघं ढम्म, कधी पण वर्गात शेवट. आणि त्याच्यामुळे नंतर माझ्या लाईफमध्ये जे चेंजेस झाले ना आई वडील गेल्यानंतरचे, तेव्हा हा जरी लहान होता पण ते दोघं जण इतके लहान, म्हणजे आता आपण एक काउंटिंग समजा करू. हा 17 वर्षाचा होता वडील वारले तेव्हा, बरोबर. 17 वर्षाला काही मला वाटतं 3 महिने, आता जानेवारी मे मध्ये हा 18चा पूर्ण होणार होता, म्हणजे 17.5 वर्षाचा होता. 17 वर्ष 10-11 महिन्याचा, 10 महिन्याचा होता. म्हणजे तो 2 वर्षांनी मोठा, म्हणजे तो 19 वर्षाचा, बरोबर. ती 20-21 वर्षाची होती, मी 22 वर्षाची होती, 22-23 वर्षाची तेव्हा. असं काउंटिंग आपण धरलं, साधारण अंदाज मागे पुढे, म्हणजे 2-2 वर्षाचा अंतराचं काउंटिंग धरलं. मग ते एवढे पण लहान नव्हते ना. 19 वर्षाचा मुलगा म्हणजे सेन्स असतो, एवढे पण लहान नव्हते. की त्यांनी काही गोष्टी अशा होत्या की त्या दबावात ठेवत ठेवत आमच्यासोबत करत गेले. आणि मी खरं सांगू का राहुल, म्हणजे मी कधीच साडीवरच आले नसते, सिरियसली. त्याला तू विचारून बघ, मी तोंडावर बसलेला आहे तो. मी खरंच लाईफमध्ये कधीही साडीवर येण्याचा विचारच केला नसता. पण या दोघांनी ना माझ्या लाईफमध्ये एवढं वादळ निर्माण करून दिलं ना, एवढं वादळ निर्माण करून दिलं होतं ना, की त्या गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतरही जेव्हा आई वडील गेल्यानंतरही जेव्हा याचं लग्न झालं, तर याने पुढाकार घेऊन, माझ्या त्या 3 नंबरच्या भावाने तर मुलगी कधी घेऊन आला, कधी लग्न केलं. अहो, दारात मुलगी आल्यानंतर मला माहित झालं होतं. ह्याच्या लग्नाची बोलणी सुद्धा मी केली होती. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी भावाच्या लग्नाची बोलणी मी केलेली आहे माझे आई वडील गेल्यानंतर. म्हणजे तो मोठेपणा तेव्हा पण मला मिळत होता. असं नाही की लोकांना माहिती, शिव्या याला पण देते, याच्याबद्दल पण वाईट बोलते. कारण जेव्हा हा लहान होता, याला त्या दोघांचा इन्फ्लुएन्स होता, तेव्हा त्याला जेव्हा माझी समजच नव्हती ना, की काय करतोय हा, काय वागतोय हा देवासारखं करतोय, जोडवे घालतोय, बांगड्या घालतोय, तेव्हा हा पण तेवढाच त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये मला त्रास देण्यासाठी त्यांच्या सोबत व्हायचा. पण याने माझ्यावर कधी तसा अत्याचार करायचा प्रयत्न नाही केला. मी मागच्या एका व्हिडिओ, कुठल्या तरी एका पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं होतं की घरातली बहीण असते ना, बहीण, तिचं काम काय असतं माहितीये का, भावांना सांभाळून घेणं. बरोबर, अगदी बरोबर. आज ते मी करायला ट्राय करते, पण जी होती ना घरात, तिने भाऊ तोडायचा प्रयत्न केला. ते तर आता मी तिथून घर सोडून आल्यानंतर माहित नाही, पण त्याला जास्त माहिती, कारण आमच्या घरातला कोणाच्याही संसाराशी रिलेटेड किंवा कोणाच्याही घराशी रिलेटेड जर गोष्टी असतील ना, तर मला असं वाटतं की आज ती एक भाऊजाई वारली, विकासची बायको, तिने पण बहिणीचंच नाव घेतलं असतं. मी पण माझ्या बहिणीचंच नाव घेते. आणि मला 100% माहिती आहे की त्याची बायको जर समोर येऊन बसली ना, तर ती किंवा हा पण तिचंच नाव घेईल. कारण काही गोष्टी अशा असतात ना की त्या अस्तव्यस्तच करायच्या, अगदी अगदी एकत्र बांधून नसतात ठेवायचं. आणि बहिणीने बांधायचं असतं, तिने बांधलं नाही. आम्ही दोघं गोड बोललो का ती आमच्याशी वाईट होते. आता सेम असंच झालं. त्यावेळेस असं होतं का
बहीण म्हणून ती एक होती. आम्ही तिघं भाऊ होतो. त्या बहिणीला असं होतं का त्या बहिणीने त्यावेळेस म्हणजे आई वडील गेल्यानंतर आमचा प्रवास खूप खडतर होत गेला. म्हणजे घरापासून लांब राहणे, कुठेतरी ह्या का गोष्टी करत गेले. तर त्यावेळेस बहीण म्हणून होती. त्यावेळेस हे फक्त सागर म्हणून राहत होते. पण त्यावेळेस बहिणीला असं होतं का बहिणीने सगळ्यांना सांभाळून घ्यायचं होतं. तिचं लग्न झालेलं होतं, नवऱ्याच्या घरी होती. पण त्यावेळेस तिने तो म्हणजे एक म्हणता ना जबाबदारी ती दाखवली नाही. मी लहान असून मी सर्वांना सांभाळत गेलो. कोणाला तरी काहीतरी चांगलं शिकवत गेलो. का आपल्याला असं नाही, आपल्याला सर्वांना मिळून राहायचंय. त्यावेळेस आपल्या आई-बापाचं नाव पुढे जाणार आहे. तर आम्ही दोघं आई-बापाचं नाव रोशन करण्याच्या याच्यामध्ये होतो. पण हे दोघं कुठेतरी आई-बापाचं नाव खाली कसं येईल त्या विचारात होते. जसा भाऊ दुसरा, त्याला पहिल्यापासून काय कुठेतरी कोणाकडे तरी म्हणजे 100 रुपये रोज आणि कामाने जाईल असं काम करायची त्याला एक आवड होती. म्हणजे कोणाच्या तरी हाताखाली काम करायची आवड होती. आजही तसं तेच करतो. आणि तसं माझं माइंड नव्हतं. माझ्याकडे खिशात 1 रुपयाही नसला, पण माझं माइंड असं होतं की माझ्या वडिलांची जी शिकवण होती, माझ्या मोठ्या भावाची जी शिकवण होती, का आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे. आपल्याला असं काहीतरी करायचंय. कारण आपले वडील जे होते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांनी शिक्षणामध्ये आपल्या भावाने पीएचडी केली आहे. आपला भाऊ जो पुढे गेलाय, तर आपल्याला आता बिझनेसमध्ये पुढे जायचंय आणि आई वडिलांचं नाव कुठे पुढे येईल. बरोबर. तो माझा एक विचार होता का भाऊ तर शिकला आहे. त्यावेळेस भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये राहणारा मुलगा म्हणजे सागर पोपट शिंदे हा मनमाडसाठी एक आदर्श परिचित विद्यार्थी. आणि एक आदर्श मुलगा होता. मी जसं सांगितलं, मी माझ्या कॉलेजमध्ये सलग 3 वर्ष बेस्ट स्टुडंट राहिले. आजही तुम्ही जाऊन विचारा. हे आजही म्हणजे लोकांना काही गोष्टी सांगाया मी तो सांगतोय म्हणून मी ऐकते आणि सिरियसली मध्ये काही गोष्टी आता अशा वाटतील. आता तो म्हणजे मी खरं सांगते, तो इतका चीप लेवलचा विचार करू शकतोय माझा भाऊ की तो खाली कमेंटमध्ये येऊन, मी आत्ता सांगते ही गोष्ट, खाली कमेंटमध्ये येऊन तो पण बोलेल की याला किती पैसे दिले असंही म्हणणारा. पण आज पोपट शिंदेच्या जर 2 मुलांनी आई वडिलांचं घर सोडल्यानंतर स्वतःचं काही अस्तित्व निर्माण केलं असेल ना, तर माझ्या पण अगोदर स्वतःचं अस्तित्व माझ्या लहान भावाने निर्माण केलेलं. आज स्वतःचं घर, स्वतःचा आज त्याचा 10-12 वर्षाचा मुलगा सांभाळणं, ते पण मुंबई सारख्या शहरामध्ये 15 वर्षापासून, आणि लग्न करून बायको आजही जागेवर टिकून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. आणि वडिलांची बरोबरी करायची किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचं म्हणून आज मनमाडमधल्या बड्या बड्या राजकारण्यांना माझ्या भावाच्या नावाने घाम फुटतो. इतकं माझ्या भावाने वर्चस्व केलेलं आहे. माझ्या वडिलांचं काय होतं की स्वतःचं साम्राज्य असलं पाहिजे, आणि ते स्वतःचं साम्राज्य माझ्या लहान भावाने, मी आज माझ्या वडिलांची छबी माझ्या भावात पाहत असेल तर माझ्या आईची छबी तो माझ्यात पाहतो. हे त्याने मला तोंडाने बोलून दाखवलेल्या गोष्टी. कारण मला ना प्रत्येकाला बोट धरून वर, मी विकासला पण बोट धरून वर करायचा प्रयत्न केलाय. आज विकासची, मी जर तिथे राहत असते ना राहुल, तर आज कुठल्याही मनमाडमधल्या कान्याकोपऱ्यातल्या माझ्या गल्लीतल्या लोकांना विचारून पाहायचं, गल्लीतल्या कान्याकोपऱ्यातल्या बायकांना, ज्या दिवशी माझ्या भावाची बायको एक्सपायर झाली ना, त्या दिवशी त्या घरात तिला भाकरीला पीठ नव्हतं. म्हणजे पोपट शिंदेच्या मुलाची आणि सुनाची इतकी दयनीय अवस्था, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण दुसऱ्यांच्या गाडीवर 300 रुपये रोजानी कामाला जाणारा, आणि घरात तू ऑलरेडी तू अफेअर करून एक पोरगी आणली, त्या पोरीला 10 वर्षानंतर बाळ झालंय. लोक सांगतील माझ्या नवसा कवसानी बाळ झालेलं आहे. त्या बाळ झाल्यानंतर घरात डीजे लावून अख्ख्या गल्लीत 25 किलो जिलेबी वाटणारी मी, आणि त्या मुलीला सोन्याच्या पट्ट्या, सोन्याची सर, सोन्याच्या बाहुट्या करणारी मी, आणि त्या विकासनी त्याची बायको मेली तरी मला सांगितलं नव्हतं. तिकडे इथे मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत असताना यांना सांगितलं. कारण सांगू त्याचं पण, बायको मेली तर स्वतःच्या बायकोच्या इलाजाला आणि मौतीला सुद्धा पैसे नव्हते त्याच्या खिशात. इतकी लाजिरवाणी जिंदगी जगताय तुम्ही, पोपट शिंदेची मुलं आहेत. आणि आज मला जरी हिजडा म्हणत असेल कोणी, किंवा मला बायल्या, छक्का, गुड, मामू म्हणत असेल कोणी, तरी सुद्धा मी सांगते, माझा भाऊ जरी बोलला ना, मी सांगितलं मागच्या वेळेस की बाहेरचे बोलतात ना, मला त्रास होत नाही, कारण बाहेरचे मला खायला आणून देत नाही, आणि मी बाहेरच्यांच्या आयुष्य डोकून बघत नाही, त्यामुळे माझ्या आयुष्यात बघणाऱ्यांना मी किंमत देत नाही. माझी फॅमिली. आज पहिल्यांदा असं काहीतरी पॉडकास्ट असेल, मला वाटतं इतिहासातला, मला माहित नाही काय, कधी झालंच नाही, मी बघितलं नाही की एखादा किन्नर झालेला व्यक्ती आणि एखादा त्याचा भाऊ
साक्षीदार भाऊ हो. सोबत बसून त्यांच्या आयुष्यातले किस्से असे सांगतायत आणि खरंच हा विषय एक हार्ड विषय आणि म्हणून तो 6 महिन्यापासून मला वाटतं तुमचा आणि माझं याच्याबद्दल कन्व्हर्सेशन चालू आहे की आपण करूयात, आपण खरंच करूयात. आणि मी फक्त एक फोन केला भावाला की बोलायचं माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे, पुरावा पाहिजे असेल तर माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे. मी त्याला कॉल केला होता काय बोलतो हे ऐकण्यासाठी. तर त्याला बोलली होती की एक पॉडकास्ट झाला बघ, म्हटलं माझा तू आता बघितला असेल 4-5 दिवसापूर्वी, तेव्हा आपला पॉडकास्ट नवीन रिलीज झाला होता आणि तुम्ही म्हणालात की आपण एक पॉडकास्ट करू त्यावेळेस बहीण भावांचा. तर मी म्हटलं चालेल ना, करूयात, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी बहीण भावांबद्दल भरपूर बोलले होते. तर मी त्याला फोन केला आणि त्याला बोलली की एक पॉडकास्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये तू माझ्याबद्दल सांगायचंय किंवा माझ्या लाईफमध्ये मी जे जे सांगती त्याच्यावर अनेक लोक विश्वास ठेवत नाही. तू पण खूप काही गोष्टी पाहिल्या असतील ना, तर त्या बोलायचं. त्याचा डायलॉग काय होतं माहितीये का, खरंच बोलायचंय ना, मग खरं बोलायला काय पाठांतर थोडी करायचं म्हणे, तू कधी पण फोन कर, मी येऊन बसल. आणि आज ते असं घडलंय. बरोबर, अगदीच अगदीच. त्याने बघितलंय की माझ्यासोबत कसं, म्हणजे त्याने लाईफमध्ये मला ते बघितलंय. म्हणजे मी चुकली का त्याने आत्ता बोलावं मला की नाही हे खोटं आहे किंवा हे चूक आहे. माझ्याकडून माझ्या त्या विकासनी माझी प्रॉपर्टी सांगितलं ना, मला ब्लॅकमेल करून माझी प्रॉपर्टी हिसकावून घेतली. मी मागच्याच पॉडकास्ट मध्ये सांगितलं याच्या मिसेसला आणि मुलाला किडनॅप करून घेतलं होतं. माझ्या 10 वर्षाच्या मुलाला, माझ्या 10 वर्षाच्या मुलाला, म्हणजे ते सुरुवातीपासून सांगतो मी. जसं आता सागर होता आणि आई वडील एक्सपायर झाले. आई वडील एक्सपायर झाल्यानंतर सागर म्हणून हा जगत होता. तर आम्ही 4 भाऊ आणि बहीण म्हणूनच जगत होतो. आई वडील गेल्यानंतर आम्हाला कोणाचा आधार नव्हता. त्यावेळेस एक मी मनमाडमध्ये, आम्ही दोघं कुठेतरी मनमाडमध्ये बापाचं नाव राहील ह्या हिशोबाने मी स्वतः काही काम करून घर चालवण्याचा प्रयत्न केला, सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू माझ्या लाईफमध्ये असे काही प्रसंग आले का मला मनमाड सोडून बाहेर कुठेतरी जावं लागलं. तर मी मनमाड सोडून माझ्या मुलाला, म्हणजे त्यावेळेस मला 1.5 वर्षाचा मुलगा होता, मी मुलाला घेऊन मुंबई गाठलं आणि मुंबईमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तोच विकास जो माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, त्याच विकासाने मला खूप वेळेस पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी जो त्रास दिला दोघांनी मिळून, जो बहिणीने त्रास दिला, बहिणीने जो त्रास दिला, नंतर बहिणी तो त्रास झेलून बहिणीला कुठेतरी तिच्या घरी जावंसं वाटलं, नंतर तिलाही तिच्या घरी निघून गेली. तर तिथे हे फक्त 2च जण राहत होते, एक विकास आणि एक सागर पोपट शिंदे आणि एक विकास पोपट शिंदे, आणि विकास पोपट शिंदेची बायको रश्मी विकास शिंदे, हे 3 लोक राहत होते. तर ह्या दोघांना एकमेकाचा आधार होता. ह्या दोघांनी कुठेतरी बापाचं नाव उज्ज्वल करायचं होतं आणि सोबत राहून काम करायचं होतं. पण त्यांनी काय केला, त्या दोघा नवरा बायकोनी सागर पोपट शिंदेला एवढा त्रास दिला का सागर पोपट शिंदेला शेवटी सागर पोपट शिंदेपासून शिवलक्ष्मी बनावं लागलं. म्हणजे जेवढं तरी मला मुंबईमध्ये राहून दिसत होतं, मी त्यावेळेस मनमाडमध्ये कधीच येत नव्हतो. माझं क्वचित एखादा 6 महिन्यातून एक चक्कर होत होता, तेही मी माझ्या घरी कधीच जात नव्हतो. कारण माझं ऑलरेडी माझं तिघांशीही वाईट होतं. कारण मी घर सोडलं हे तिघांमुळे सोडलं. मी जे आहे ते सांगतो, मी यांच्यामुळेही सोडलं, भावामुळेही सोडलं आणि बहिणीमुळेही सोडलं. का तर मी लहान होतो, मी घर चालवत होतो, यांना खुश ठेवत होतो, पण यांना कुठेतरी खटकत होतो. कारण त्यावेळेस हे 3 एकत्र होते आणि मी एक वेगळा झालो होतो. मग त्यावेळेस यांना कुठेतरी, जसं त्यांनी सांगितलं का मी लहान असताना ते दोघं मला जे सांगत होते ते मला कुठेतरी यांच्याबद्दल वाईट विचार येत होते. तसंच मी वेगळा असताना माझी बायको आणि मी जे राहत होतो, जे माझं कुठेतरी खटकत असताना मोठ्या भावाला बहिणीने आणि छोट्या भावाने काहीतरी सांगितलं, तर मोठा भाऊ कधी त्यांच्यामध्ये कधी आमच्यामध्ये, म्हणजे सागर पोपट शिंदे हा कधी त्यांच्यामध्ये जेवण करत होता तर कधी आमच्यामध्ये जेवण करत होता. अशी पण वेळ होती, म्हणजे तो बोलतोय ते खरंच आहे की अशी कंडिशन होती, लोकांनी बघितली ही कंडिशन, की मला हा कमवायचा आणि मी एकदमच हे होऊन गेली होती. वडिलांचे काही जमिनीचे पैसे मिळाले होते. माझ्या बहिणीने आणि माझ्या त्या भावाने असं सांगितलं होतं की सगळे पैसे याच्याकडे आहेत आणि हा पैसे द्यायला तयार नाही, म्हणून आपल्याला याच्यावर जिंदगी जगावं लागणार आहे, त्याच्या गुलामीत जिंदगी बरोबर, मेहरबानीवर जिंदगी जगावं लागणार. आणि हे मला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत होते, पण आय नो मला ह्या गोष्टी कळत होत्या. म्हणून याची मिसेस जी आहे ना, ती खूप समजदार आहे आणि तिने खूप समजदारीने मला काही गोष्टी सांगितल्या. तर मी यांच्याशी बोलले का ते मला घरात उभं करत नव्हते आणि मी त्यांच्याशी बोलले की याला असं वाटायचं की मी एवढं चांगलं तुझ्यासाठी करतोय, तू त्यांच्यामध्ये का घुसत आहे. त्यावेळेस तर माझा मिसेस
म्हणजे मला अक्षरशः असं होतं की दुपारचं जेवण त्यांच्याकडे होतं तर संध्याकाळचं जेवण यांच्याकडे होतं. कारण मला मागे पुढे कोणाचंच हे समजत नव्हतं की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. पण ज्या दिवशी याने पण मला हा डायलॉग आज पण आठवतो की आणि त्याला पण तो आठवत असेल की घर सोडून जाताना तो बोलला होता का एक दिवस तुला पस्तावा येईल म्हणे की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आणि मला एकाच वर्षात पस्तावा आला होता. बरोबर. आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत काय बॉन्डिंग होतं चौघांमध्ये? आई वडील होते ना तोपर्यंत चांगल्या प्रकारे बाउंडिंग होता. हम्म. आणि त्यावेळेस सागर पोपट शिंदे हा मला कोणालाच माहित नव्हता. का? कारण सागर पोपट शिंदे हा जसं त्याचं शिक्षण झालं 10वी त्यानंतर तो भोसला मिलिटरी कॉलेज. त्यामुळे आम्ही कधी मोठ्या भावाला बघितलं हा आमच्या तिघांचाही अनुभव नाहीये. मी सर्वात लहान आहे पण मी माझं ते सांगतोय. आम्ही तिघे कधीतरी महिन्यातून 4 वेळेस भावाला भेटण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये किंवा मला 6 महिन्यातून एकदा घरी यावं लागत होतं. तर आम्ही रुबाब कधी होता सागर माझा. पोपट शिंदे सोबत राहिलोच नाहीये. म्हणून तो एक जो काळ होता मी जसं तुम्हाला सांगितलं का कथ्थक डान्स मध्ये सागर पोपट शिंदे सर्वात प्रथम होता. तो शाळेतही होता, तो पहिलीपासूनही होता 10वी पर्यंत आणि 10वी नंतर कॉलेज लाईफ मध्येही होता, भोसला मिलिटरी कॉलेजमध्येही होता. तर त्याचं जे वागणं होतं जसं मी तुम्हाला बोललो का मुलापासून मुलीपर्यंत जे राहणीमान मुलं जे असतं जेवढे फ्रेंड आता जसं मी आहे मला लहानपणापासून मुलं फ्रेंड आहेत, बरोबर. मुली फ्रेंड नाहीयेत. तसे त्याच्या मुली फ्रेंड होत्या, एक क्वचित एखादा मुलगा फ्रेंड होता. तर ते आज आता मी मोठा झालोय म्हणून मला कुठेतरी जाणवतं का त्यावेळेस त्याच्यातले जे बदल होते ते कुठेतरी आम्हाला दिसत होते का जाणवत होते. पण त्यावेळेस आम्ही एवढं समजदार नव्हतो आणि त्यावेळेस एक अशी लाईफ होती का सोशल मीडिया वगैरे ह्या सर्व काही गोष्टी नव्हतात आणि त्यावेळेस आपल्याला ही समज एवढी नव्हती का जसं तुम्हाला तेवढी आहे तेवढी मला आहे. बरोबर. त्यावेळेस आपल्या आई वडिलांनाही नव्हती. अगदी अगदी. माझ्या आई वडिलांनाही समजत नव्हतं का हा नेमका मुलगा आहे का मुलगी आहे. म्हणजे त्याची जी राहणीमान त्याची जी चालढल का ज्या गोष्टी आहेत सगळ्या ज्या त्याच्या डान्समध्ये ज्या मैत्रिणींमध्ये त्याचं राहणीमान त्यांच्यामध्ये जो म्हणून आम्हाला तो जो सागर होता तर आम्हाला सागर आठवत होता. पण सागर पासून शिवलक्ष्मी होईल हे जसं त्यांनी आता सांगितलं हे कधीच आठवलं नाही आणि कधी जाणवलं म्हणजे होईल असं वाटलंच नव्हतं. कारण त्यांनीही ती मर्यादा मी सांगितलं जसं ना माझ्या वडिलांचा खूप मोठा दबदबा होता आणि माझ्या वडिलांचं आजही ते नाहीये ज्या जगात पण माझ्या वडिलांसमोर आमच्या परिवारामधला एकही मुलगा कधी 5 मिनिटाच्या वरती उभा राहिला नाही. इतका दबदबा होता. मी इतका सांगितलंय दबदबा एका माझ्या podcast वडिलांचा मध्ये होता. तुमच्याच की माझ्या वडिलांचा एवढा धाक आणि एवढा हे होता की वडील हॉलमध्ये तर आम्ही किचनमध्ये, अच्छा. वडील किचनमध्ये तर आम्ही रूम मध्ये, वडील रूम मध्ये तर आम्ही घराच्या बाहेर. इतका धाक होता आणि त्या धाकात मी जगले. आणि त्याच्यामुळे सागर शिंदे कधी शिवलक्ष्मी बनेल हे पोपट शिंदे असताना तर कधीच झालं नसतं. कधीच झालं नसतं. आणि शक्यच मी नाही. तुम्हाला सांगतो ना ते झालंय तेही त्याचा कारणीभूत फक्त विकास पोपट शिंदे आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला का आपण सुरुवात जी तुम्ही बोललेत त्या स्टेप बाय स्टेप आम्ही जे राहत होतो तर आम्हाला कधी सागर पोपट शिंदे हा जाणवलाच नाही कारण तो कॉलेजमध्ये असायचा. पण त्यानंतर आमचं जेव्हा जसं आई वडील गेले आई वडील गेल्यानंतर मग सागर पोपट शिंदे आमच्याकडे आला. तोपर्यंत सागर पोपट शिंदे कॉलेज लाईफ जगत होता. अनेक लोकांना अनेक वर्ष पोपट माहिती शिंदेला नाही मुलगा आहे पोपट मोठा. शिंदेला मोठा मुलगा आहे हेही माहित खूप नव्हतं. लोकांना माहित सुद्धा नव्हतं. मी इतका अभ्यासू किडा होते, इतका अभ्यासू म्हणजे आज इथपर्यंत पोहोचणं हे खूप काही सिंपल नाहीये. मी जर रूम मध्ये घुसली ना तर शाळेत नाही का आत येऊ का सर म्हणावं लागतं. असं पिन ड्रॉप सायलेन्स माझ्या घरात असायचं मी अभ्यास करत असताना. त्यावेळेस मी तेच सांगतोय का त्यावेळेस सागर पोपट शिंदेचा जो दरारा होता हा म्हणजे त्यावेळेसचे जे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज कोणी कोणी नगरसेवक आहे कोणी नगराध्यक्ष असतील कोणी काय करत असेल हे वडिलांमुळे झालेत. बरं. हे माझं एक सांगणं आहे का ते वडिलांमुळे ते झाले. कारण माझ्या वडिलांची अशी सवय होती एक का वडील कधी पुढे नाही गेले. वडिलांचं असं होतं तू पुढे जा मी तुझ्या पाठीमागे आहे. हो मी तुला सपोर्ट करेन. हिरो पण पडद्यामागचा जो हिरो असतो जो मेन कलाकार असतो ते माझे वडील होते त्यावेळेसचे. पण सागर पोपट शिंदेला आम्ही कधी बघितलं नाही का कधी आम्ही त्याच्यासोबत असं नाही का महिना 2 महिने आम्ही त्याच्यासोबत राहिलो. कारण तो तिकडे होता आम्ही इकडे होतो. पण जसं लग्न झालं लग्नानंतर आम्ही सर्व म्हणजे आई वडील गेले जसं बहिणीचं लग्न झालं नंतर आई वडील एक्सपायर झाले. काही प्रसंग आले त्याच्यामुळे वडील एक्सपायर झाले. आईच्या 10व्याच्या दिवशी वडील एक्सपायर झाल्यानंतर तो आमचा पहिला प्रसंग होता का सागर पोपट शिंदे हा घरी आला होता. आणि त्यावेळेस अशी बिखरता होते घरामध्ये का आम्ही कधी असं चौघं भाऊ बसून बोललो नाहीये आजपर्यंत. का त्यावेळेसचा तो काळ तसा होता आणि त्यावेळेस जे वातावरण होतं घरामधलं तर त्यावेळेस असं कधी आम्ही जोडीने बसलो नाही का बोललो नाही. आणि सागर पोपट शिंदे मोठा असेल पण आम्हाला वाटलं नव्हतं
होते त्याचे गुणधर्म, पण बापाच्या काळजीमुळे मी तेच सांगतोय, त्याच्यामध्ये एक भीती होती का मी असं करू शकत नाही, नाहीच, खरंच मी करू शकत नाही. म्हणजे त्याने कितीही विचार केला असेल, मला माहित नाही आता त्यांची थिंकिंग काय, पण त्यांनी कितीही विचार केला असेल, मी एक लहान भाऊ म्हणून सांगतो, सागर पोपट शिंदे कधी शिवलक्ष्मी बनूच शकला नसता. त्याने विचारच केला नव्हता का मी शिवलक्ष्मी बनेल. कारण सागर पोपट शिंदे एवढा अभ्यासू होता का त्याचं पूर्ण माइंड हे अभ्यासात होतं. आणि त्यावेळेसच्या फक्त मनमाड शहरातल्या काही प्रतिष्ठित लोकांना माहिती होतं का पोपट शिंदेला मोठा मुलगा आहे आणि तो खूप काहीतरी करतो आहे, का तो खूप काहीतरी शिकायला बाहेर, जसं आजच्या लोकांचे मोठ्या लोकांची मुलं आहेत का ते बाहेर देशात जातात, तसं बाहेर देश म्हणून त्यावेळेस नाशिकमध्ये गेलो होता. आणि नाशिकमध्ये भोसला मिलिटरी कॉलेज हे चांगल्या टॉपचा विषय होता. त्यामुळे ते तिथे शिकून येणार आहे पोपट शिंदेचा मुलगा काहीतरी करून येईल. कारण वडिलांची एक इच्छा होती का IAS व्हावं. मी झिरो आहे. मी सांगितलं ना एक दिवस की माझंही स्वप्न होतं की मला IAS व्हायचं होतं, पण नंतर हे जे डिस्टर्बन्स झाला ना वडील गेल्यानंतरचा, भावांचा, आई वडील एक्सपायर झाल्यानंतर ना सागर पोपट शिंदेला शिकणं हे अवघड गेलं. मी माझ्या अंतकरणाने सांगतो. तो घरी आला, आमच्यामध्ये एक मोठा माणूस म्हणून, मोठा व्यक्ती म्हणून त्याने घर सांभाळलं, आमच्यामध्ये एक जबाबदारी म्हणून त्याने सर्वांना सांभाळलं. बहिणीने सर्वांना जीव लावला. ते 10 दिवस, 15 दिवस, एखादा महिना. मग वडील गेल्यानंतर जसं त्यांनी सांगितलं, काही जमिनीचे पैसे आले ते माझ्या हातात होते. जसे माझ्या हातात म्हणून नाही, तर मी एकमेव असा मुलगा होतो का माझ्या घरात प्रत्येकाला त्रास असा होता का हे आईचं नाव का वडिलांची प्रॉपर्टी. आता मी लहान असल्यामुळे 18 वर्षाचा होतो, आई वडील एक्सपायर झाले 17 वर्षाचा. पण बाहेर आल्यानंतर समजलं अरे वडिलांची प्रॉपर्टी ना, तर याच्यामध्ये आपण 4 जण हिस्सेदार बनलं पाहिजे. हे वडिलांनी आपल्यासाठी केलं. तर मी प्रत्येकाचं नाव लावलं, प्रत्येक प्रॉपर्टीवर प्रत्येकाचं नाव लावलं. पण जो माझा विकास होता भाऊ, त्याने काय करत गेला, मला कुठेतरी उच्च स्थान, मी याच्यापेक्षा मोठा आहे, मला कुठेतरी भेटलं पाहिजे म्हणून त्याने काय केलं, यांचे कान भरले, बहिणीचे कान, अरे कुणालकडे पैसे आहेत. पण मी ते पैसे वेस्ट नाही केले. मी एक आज कोणालाच माहिती नसेल, आई वडील एक्सपायर झाल्यानंतर मी 17 वर्षाचा असताना सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये 15 ते 20 लाख रुपये होते त्यावेळेसचे. पण मी ते खर्च फक्त माझ्या घरात केले. दोन्ही भावांचे, म्हणजे त्याचं लग्न, विकासचं लग्न, माझं स्वतःचं लग्न. स्वतःचं मी लग्न. एक असा मुलगा आहे का माझ्या स्वतःचं लग्न मी माझ्या पैशावरती केलेलं आहे. खरंच त्या दोन्ही भावांची लग्न. आणि मी पुढाकार घ्यायला, मला सगळ्या गोष्टींसाठी, माझं आज जे लग्न झालंय ते फक्त सागर पोपट शिंदेमुळे झालंय. का झालं तर मी पुढे जाऊन बोलणी म्हणजे केली. मोठा जो घरातला व्यक्ती नव्हता असतो, कोणालाच, एवढा मोठा किस्सा झालाय आणि लग्न होईल, कोणालाच अनुभव हेच नव्हता की लग्न होईल बा यांचं. आता या पोरांना पोरी भेटणं शक्य नाही, सगळ्यांना वाटत होतं. पण तरी सुद्धा मी याचे सासऱ्यांचा माझ्यावर खूप विश्वास, कारण मी हुशार आणि एक जबाबदारी असते ना घरातली, मोठी आणि जबाबदारी. माझ्यावर खूप विश्वास लोकांचा, खूप आजही लोकांचा माझ्यावर जो विश्वास आहे ना, तो तेव्हापासून संपादन केलं. आजही कुणालचे सासरे असू द्या किंवा विकासचे सासरे असू द्या किंवा माझ्या बहिणीचे सासरे असू द्या, यांच्या सासरच्या मंडळींचा विश्वास माझ्यावर आहे, हे मी उघडपणे सांगू शकते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की जेव्हा मी आले ना, मला व्यवहार ज्ञानाशी घेणं देणं नव्हतं, मला बाहेर जग दुनियेत काय चाललंय याचं माहित नव्हतं, हे काय धंदा आणि कुठून कसा पैसा येतो आणि काय करतात हे मला माहित नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, किती प्रॉपर्टी आहे आणि कुठे आहेत आणि त्याचं काय करायचं असतं आणि कुठे ठेवायचं असतं, मला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त एवढंच माहिती होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की मला IAS ऑफिसर करायचं आहे, म्हणून मला मग खूप शिकायचंय, मला खूप शिकायचंय. तेव्हा 11वी 12वीला खूप शिकणं म्हणजे काय हे पण माहित नव्हतं. बरोबर आहे. 11वीला गेल्यावर कळालं की ग्रॅज्युएशन करावं लागतं. ग्रॅज्युएशन इयरला आल्यावर कळालं की आता मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करताना कळालं की हा मी PhD पण करू शकतो. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी ना, ह्या अशा पद्धतीने. आणि तो कमेंट करतो खाली, तुझ्याकडे सर्टिफिकेट असेल तर दे, हे कर. आजही त्या गोष्टी करून ठेवल्या आहेत की मी आज 2 पोलीस घेऊन घरात जर घुसले ना, मी माझ्या घरात जात नाही, कारण त्याला ते दान दिलं. गेले ना तर माझे सगळे कागदपत्र घरात मिळतील. माझ्या चेकबुक आजही त्याच्याकडे, माझं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड त्याच्याकडे, माझा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे. पण आम्ही घरात घुसू शकत नाही, कपाटाला लॉक असतं, आम्ही त्या घरात कपाटाला हात लावू शकत नाही. ह्या आत्ताच्या कंडिशन ठीक आहे, पण आता तर मी खूप लांब आले, 5 वर्षापूर्वीच्या गोष्टी. पण आई वडील गेल्यानंतर हा घर सोडून निघून गेला, बहीण बहिणीच्या घरी गेली, बहीण बहिणीच्या घरी गेली. ह्या दोघांनी जो त्रास दिला ना, म्हणजे जे सागर शिंदेला जे डांबून ठेवणं, जे टॉर्चर करणं,
हे रश्मी शिंदेने आणि विकास शिंदेने केलं. तर त्यामुळे जो सागर शिंदेचा विचार होता, जो शिक्षणाचा विचार, मी जसं तुम्हाला बोललो, मला माहित नाही त्यांच्या मनात काय चाललंय. का त्यावेळेस तर मला माहित नाही का एवढा मी मॅच्युअर नव्हतो. माझं लग्न झालं होतं 18 वर्षात, पण मी एवढा मॅच्युअर नव्हतो की कोणाच्या मनातलं ओळख. मी घर सोडावं लागलं हे मला त्यांच्यावर, तो माझ्यापेक्षा मोठा होता, पण त्याचे कुठेतरी वाद झाले ना, तर मला फोन यायचा. कुणाला ते वाद झाले. मी तिथे जाऊन मागचा पुढचा विचार नाही केला. कितीही मोठा कोणी असू दे, त्याला मी मारलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस का तर माझ्या भावाला कोणीतरी बोलेल, का तर ते पोपट शिंदेचा एक दबदबा निर्माण होता आणि पोपट शिंदेचं नाव टिकवायचं होतं. हे माझ्यामध्ये पहिल्यापासून आहे आणि आजही आहे आणि मी मरेल तरी जाईल माझ्यामध्ये. तर त्यावेळेस असं होतं का जो सागर शिंदेला त्यांनी त्रास दिला घरामध्ये, हे 3च व्यक्ती राहत होते. सागर शिंदे जसं सांगितलं त्यांनी का त्याला बाहेरच्या ज्ञानीशी घेणं नव्हतं, का काय कुठून मला कमवायचं मित्रमंडळी तेही नाही, नव्हतं. बाहेर फिरणं नाही. तर एक घर होतं, घरामध्ये एक रूम होता, त्या रूम मध्ये सागर शिंदे राहत होता. तर सागर शिंदेला काय पाहिजे होतं त्यावेळेस मी सांगतो, म्हणजे माझ्याकडे असेल त्यावेळेस तर मी सांगितलं. प्रेम पाहिजे होतं, सागर शिंदेला जेवण पाहिजे होतं टाइमवर, जी सुख सुविधा, जे कपडे लत्ते काय, म्हणजे आपण एक मोठा भाऊ आहे आणि हे छोटे आहेत, पण यांना जे सोबत होऊन आपल्याला चालायचं आहे. काय मोठं छोटं हे नसतं काही. मोठा भाऊ छोटा भाऊ हा काही नसतो. बरोबर. आपल्याला सोबत मिळून जे चालेल, ते म्हणतात ना, एका हाताने टाळी वाजत नसते, 2 हात जेव्हा मिळाले तर आपल्याला पुढे जायचं असतं. या दोघांनी विचार केला असता तर खूप पुढे जाऊ शकले असते. कारण वडिलांचा आज 100 लोक राहतील एवढा मोठा बंगला आहे. तर यांना तिथे काय करायचं होतं, फक्त कमवायचं होतं आणि खायचं होतं. हो. पण यांनी काय केलं, भावाकडे जसं सागर पोपट शिंदेकडे कला होती, स्वतःचे डान्स क्लासेस होते, पण सागर पोपट शिंदेला जी कलेमधून कमाई भेटत होती डान्स क्लासमधून, ही कमाई तर त्यांच्या हातात जात होती ना. तर सागर शिंदेकडे उरत काय होतं, काहीच नाही. जर मी महिन्याचा किराणा नाही भरला तर किचनला कुलूप असायचं. सिरियसली ही गोष्ट आहे. हा, सिरियसली शेजारचे लोक सांगतील. हे खूप गोष्टी मी आठवून सांगत नाही कधी कधी, का एवढं बारीक नाही सांगायचंय मला. पण जर मी घरात पैसे नाही दिले ना, म्हणजे मला आज हे पाहिजे तर आज हे पाहिजे, एका रात्रीत मला बुलेट पाहिजे तर बुलेट पाहिजे, ॲव्हेंजर पाहिजे तर ॲव्हेंजर पाहिजे, मला गाडी पाहिजे तर गाडी पाहिजे, असा हट्ट मी विकास शिंदेचा केला होता. पण कसा माहिती तुम्हाला सांगते, की त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे मला माहित नव्हतं. पण आजही माझ्याकडे ती रेकॉर्डिंग पण आहे, की त्याने याला उद्देशून आणि त्याच्या मामे सासऱ्याला उद्देशून जे त्याचं वाक्य होतं ना, फुकटचं येत आहे ना त्याचं, जोपर्यंत खायचं तेवढपर्यंत खाऊन घेऊ, या इजड्याला कोण सांभाळणार आहे. बरोबर. हे माझ्याकडे असंच्या असं, त्याला पाहिजे असेल तर हा पुरावा सुद्धा मी या व्हिडिओमध्ये टाकायला तयार आहे, की असंच्या असं त्याच्यातला डायलॉग होता, की ह्या हिजड्याला फक्त पैसा भेटतोय ना तोपर्यंत ठेवायचं, नंतर याच्या टिंबावर लात मारून काढून द्यायचं. हे घर तर बघ म्हणे मी कसं ताब्यातून घेतो. आणि सिरियसमध्ये एकाच वर्षामध्ये त्याने इतकं हे केलं ना, म्हणजे याने मला इतका समजून सांगायचा प्रयत्न केला, की तू नको देऊ, पण मला जगायचं होतं. मला जगायचं होतं. मी कारण यांनी सांगितलं, दिलं नाही, त्यांना जेवण भेटत नव्हतं ना. तर मग हे त्याच्यामधून जो एकांतात राहणं, त्याच्यामधून जो सागरचा परत शिवलक्ष्मीचा विचार येत गेला ना, त्यामधून सागर हा शिवलक्ष्मी झाला. आणि त्यामुळे जे झालं, तर त्यावेळेस त्यांनी पण सागरला शिवलक्ष्मी होण्यासाठी होकार का दिला, तर त्याचे मागचं एक कारण आहे. हो. आज त्यांना नसेल माहिती का, ते मला माहित नाही, पण मी सांगतो ते कारण का, तर ही सोन्याची कोंबडी आहे. मी ही कमवेल, हा इजाडा बनून कमवेल ना, तर मी बसून खाईल. कारण त्याची एक सवय होती, त्याला आयतं बसून खायची सवय आहे, आजही आहे. आजही तो फक्त काय करतो, जसं तुम्ही म्हटले कमेंटमध्ये वगैरे, आज जसं मी आता तुम्ही जसं बोलले स्टेप बाय स्टेप जाणार, म्हणून ते मी पुढे सांगेल तुम्हाला. पण त्याची सवय होती का ही सोन्याची कोंबडी आहे, होऊ द्या, काय करणार आहे, कमवून किन्नर करणार ना, लोक नाव ठेवणार आहे ना, ठेवू द्या, पण कमवून मला भेटेल ना. हे कमवून आणत होते, तो राहत होता, तो खात होता, पण बाहेर कोण काय बोलत होतं, मी आज त्यांच्या तोंडावर सांगतो. आज टीव्हीवर मी त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात होतो. असं का केलं, कारण माझ्या बापाचं एक नाव होतं. असं परत परत सांगतोय का माझ्या बापाचं एक नाव होतं, मला त्याच्यावरती डाग नव्हता लावायचा. पण मी नंतर विचार केला, जसं मी मॅच्युअर झालो, ते त्यांच्या लाईफ मध्ये खुश आहे ना, तीच एक त्यांची लाईफ होती. नशिबाच्या पुढे कोणीच जात नाही. माझ्या वडिलांनी खूप कमवलं, पण जेव्हा त्यांची खायची वेळ आली त्यावेळेस ते जग सोडून गेले. तर त्यामुळे मी एक विचार केला, म्हणजे मी 1-2 महिने त्यांच्या विरोधात होतो. मी जाऊन त्यांना विचारलंही त्यावेळेस का हे का केलं, आपल्या वडिलांचं करायचंच होतं ना, तर मनमाड सोडून करायचं होतं. तर त्यावेळेसच्या माझ्या कानावरचे शब्द आहे का मला राहायचंय, मला जगायचंय,
आणि आणि हे मी मला असं जगू बनवलं- देत नाहीये. आणि हे मला जगू देत नाहीये. मी तेव्हा मला आज पण आठवतं, शेवटचा हा माझ्याकडे येऊन बोललेला मला खरंच आत्ता ते आठवतं, की माझी सर्जरी झाल्यानंतर जेव्हा ते दोघं मला टॉर्चर करायला लागले आणि ते दोघं जण मला घर नावावर करून देण्यासाठी टॉर्चर करायला लागले, की हा मला मारून टाकणार आहे असं मला सांगितलं होतं. तू असं केलं म्हणून हा मला मारून टाकणार, असं मला सांगितलं होतं. आणि ते मला टॉर्चर करायचे की घर आमच्या नावावर करून टाक, घर आमच्या नावावर. नंतरचा तर किस्सा सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी काय केलं माझ्यासोबत. त्याच पिरियडमध्ये जेव्हा हा घरी आला ना, तर याला पैसे देऊन टाकू आणि याचा व्यवहार कट करून टाकू, पण याला पैसे नकोच होते. माझं म्हणणं आजही आहे, माझ्या आईबापाचं घर मला विकायचंच नाहीये, मला माझ्या आईबापाचं घरच सोडायचं नाहीये. पण मी काहीतरी अडचणी म्हणून सोडलंय, मला काहीतरी अडचण म्हणून मी बाहेर गावी राहायला गेलो, म्हणून मी त्या घरातून बाहेर गेलो. मला नाहीतर सर्वांनी सांगितलं तू मनमाड सोड, तू गुन्हेगारी क्षेत्रात जाशील, हे होशील ते होशील. मी खूप लहान होतो, तेवढी समज नव्हती. कोण कुठे काय झालं तर मी मारामारी वगैरे हे त्या गोष्टी त्यावेळेस घडत चालल्या होत्या. पण मी मनमाड सोडलं म्हणून मी एक मुंबईची लाईफ जगलो तर सुधारलो का, त्यावेळेस ती मॅच्युरिटी आली. बरोबर. पण त्यावेळेस माझा सर्वात प्रश्न हा होता का तू हे का केलं. तर मी मनमाडला येऊन माझ्यामध्ये एवढी हिंमत होती का मी, माझा मोठा भाऊ आहे, मी लहान होतो खूप, पण जेवढे त्यांना सगळे घाबरत होते ना, तेवढे मलाही सगळे कोणीतरी थोडंसं घाबरत होते माझ्या घरात. तर माझी त्यावेळेस एवढा दबदबा होता, तर मी मुंबईवरून एकटा येऊन विचारलं का हे तू का केलं. हे करायला नको होतं आणि करायचंच होतं तर मनमाड सोडून करायचं होतं. मनमाडमध्ये आपल्या बापाचं खूप मोठं एक वर्चस्व आहे, ते घालवायचं नव्हतं. तर त्यांनी मला एक जे त्यावेळेसचे शब्द आहे माझ्या कानात, मला जगायचंय बघ, माझी कमाई जी होती डान्स क्लास ती यांनी बंद केली, आता मला कुठेतरी माझ्यासाठी जगायचंय. आई वडील नाहीये. तर मी एक विचार केला, आई वडील तर नाहीये आपल्याला, प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी माझी लाईफ जगतो आहे, बहीण बहिणीची लाईफ जगतोय, कोण कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेल करत नाही. मग याच्या लाईफमध्ये आपण काय इंटरफेल करायचा. म्हणून मी लहान असून एक विचार केला, ठीक आहे तू जगतोय ना तुझी लाईफ, पण यांच्यामध्ये एवढा गुंतू नको. पण मग त्यांना जो त्रास देणं होतं, त्या दोघांकडून जो त्रास होता, मग यांनी पैसे कमवलेत, यांनी कुठून काय आणलं, तर त्यांना ते हवंसं होतं. मग याच्याकडे हट्ट करणं, एखादी सोन्याची वस्तू बघितली, मला पाहिजे, नाही तर तुला मारल. म्हणजे लहान असून मग तर आज यांना ते राहायचंय घरामध्ये, तर मग ते विकास नाही, मला मग घरात किराणा भरायचा आहे ना, मला घरात हे चारायचंय ना, नाही तर एक काम कर, घरातून निघून जा. आणि घर आजही आमच्या चौघांच्या नावावर होतं. किती वेळा माझ्या बॅग फेकून दिलाय, घरातून हाकलून दिलंय मला, हात उचलण्याचा प्रयत्न केलाय, हात उचलण्याचा प्रयत्न काय, पण लोकांना खोटं वाटतं असं झालं असेल. नाही, पहिल्यांदा मी बघितलं आई सगळ्या एवढ्या रडले त्या पॉडकास्ट मध्ये सुरुवातीपासून, कारण ह्या सगळ्या घटना आहेत ना आम्ही पण पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे एवढे सगळे मी तुमचे इथं बसण्याच्या अगोदर मी सगळे पॉडकास्ट, त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून, मी घर नावावर करायला नकार देत होते म्हणून दोघांनी मिळून मला मारलं. आणि ते घर नावावर करायचं पण याला फोन करून सांगितलं की मला मारताय, त्यांनी सांगितलं सगळं कर पण घर नको देऊ. त्यावेळेस मी यांनाही समजवलं घर नाही द्यायचं आपल्याला. पण तो एक काळ होता, माझ्या मिसेसला, माझ्या मुलाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या मला. मी एकटा इकडे राहत नसल्यामुळे मला धमक्या दिल्या, तुला मारून टाकेल, म्हणजे तुला तर नाही मारून टाकेल, कारण त्याची एवढी हिंमत नाही आज पण माझ्या समोर बोलायची. म्हणून तो माझ्या मिसेसला, माझ्या कमजोरीला, म्हणजे माझ्या मुलाला, त्यांना तू मारून टाकेल. मी यांना धमकी दिली, मी तुला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल. म्हणजे इतकं, म्हणजे बघा किती फिल्मी वागला तो, की घरामध्ये मला नजर कैदेत ठेवलं आणि याच्याशी गोड बोलून याच्या मिसेसला आणि याच्या मुलाला घेऊन गेला आणि तिकडे म्हणजे गायब. आणि तिकडून याला फोन करून धमक्या, तुला बायकोन पोरगी पाहिजे असेल ना तर सागर शिंदे 31 तारखेला माझ्या नावावर घर करतोय, तुला यावं लागेल. आणि मी कुणाल शिंदे असा होतो ना का माझ्या शब्दावरती आजही माझी बहीण, ही बहीण आणि ती बहीण माझ्या शब्दावरती ना कुठे यायला तयार होती. कारण माझा कुणाल शिंदे एवढा भरोसा होता सगळ्यांना. कुणाल शिंदे खूप छोटा होता, पण कुणाल शिंदेचा हा एक भरोसा होता सगळ्यांना का कुणाल शिंदे घात नाही करणार. व्यावहारिक ज्ञान, त्याचं व्यावहारिक ज्ञान होतं आणि मला सामाजिक जाण होती. आणि यांना माझा अभ्यास आणि त्याचं माइंड, व्यावहारिक ज्ञान. त्यांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा आहे ना त्यांना खूप त्रास दिला, खूप. आणि लग्न ह्या अटीवर केलं का तू मला बंगला दान कर तरच मी तुला लग्न करू देईल, नाही तर मारून टाकेल. हो. म्हणजे ह्या गोष्टी आहे ना
ह्या मला पण माहिती आहे आणि मी बाहेरून ऐकलेलं आहे. मला त्यांनी कधी सांगितलं नाही. मी आज त्यांच्याशी कमी, आज तुमच्याकडे यायचं होतं म्हणून आम्ही सोबत आलो. तर मी त्यांच्याशी कमी राहतो, कमी बोलतो, कमी हे करतो. मी माझ्या कामाच्या मध्ये, ते त्यांच्या कामात. आम्ही दोघं भाऊ बहीण आहे. आज नाही उद्या, कधीही अर्ध्या रात्री एकमेकासाठीच आहे. मी आज तोही असेल का बहिणी असेल, मी प्रत्येकासाठी आहे. हा कुणाल शिंदे एक असा व्यक्ती आहे ना, हा बहिणीसाठी आहे, भावासाठी आहे. कारण कुणाल शिंदेला काहीतरी पोपट शिंदेने सांगून गेला आहे, सांभाळलं आईने एकमेकांना, सांगितलेलं आहे. माझ्या आईने. तर ह्या गोष्टी मला माहिती आहे. मी खूप लहान आहे. ते म्हणतात ते आई वडील एक तर लहानाला सांगतात, नाही तर मोठ्याला. म्हणजे जो किस्सा आहे ना, की आईने शेवटचा श्वास माझ्या समोर सोडलाय, तसा वडिलांनी शेवटचा क्षण त्याच्या जवळ सोडला. माझ्याजवळ शेवटचे क्षण माझ्याजवळ घातलाय. तर त्यामुळे मला काही गोष्टी माहिती. माझ्या वडिलांनी जे स्वतःपासून जे गाडीत कपडा मारण्यापासून वरती आले ना, ते मला शिकवले. माझ्या वडिलांबरोबर मी 2 वर्ष सावलीसारखं राहिलोय. कोण दुश्मन आहे, कोण काय आहे, कोणता पोलीसवाला जवळचा आहे, कोणता बाहेरचा अधिकारी आहे, कोणता काय आहे, का कोणता गुंड माझ्या वडिलांना त्रास देतो, का कोण काय आहे, याच्यातली माहिती होती. मग त्यावेळेस त्या गोष्टींमुळे बहिणीने दान केला घर. मलाही काहीतरी दबावाखाली मला ते बंगला दान करावा लागला. का तर मी त्याचा एक विचार केला. मीही दान केला नसतं, मी आजही सांगतो मीडिया. पण मला एक ते काय, मी बायकोला आणि मुलाला म्हणून घाबरून नाही केला. तर मी का केलं, फक्त मी असाही त्या बंगल्यात माझं नाव आहे, मला जायची मुभाच नाहीये ना. का, मी गेलो तर मला हॉटेलला राहावं लागतं. मी गेलो, मला कधी यांनी चाय पाजला तर मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 लोकांना सांगतात, आमच्या घरी चाय पिला ना, त्याच्यासाठी चाय बनवला होता ना, हो, त्याच्यासाठी नाश्ता बनवला होता म्हणजे ना. त्याने लग्न पण ज्या मुलीशी केलं होतं ना, रश्मी, ती मुंबईचीच होती, मॅच्युअर्ड होती, हुशार होती. बरंच मी तिच्याबद्दल खूप काही बोललेले. पण मला सांगताना या गोष्टीचं पण वाईट वाटतंय की त्यांनी परिवार तोडला, तिने परिवार तोडला का? जोडला नाही, जोडला नाही. तोडला. आणि तिने तो परिवार तोडला. आणि तोडल्यानंतर पण तिने काय केलं माहितीये का, जेव्हा शेवटचा क्षण होता ना मरतानाचा, तोपर्यंत आम्हाला कोणाला त्या दारात येऊ दिलं नाही. म्हणजे माझ्याकडून हक्क सोडपत्र लिहून घेतला, याला अशा पद्धतीने याची बायको आणि मुलगा गायब करून याला तिथे पोहोचायला. म्हणजे मी स्वतः शॉक होते की हा मला शहाणपणा शिकवत होता की तू मूर्ख आहे का, तू घर देऊ नको, तुला जगायचं असेल काय तुझ्याकडे पोपट शिंदेचं मी ते सोडल्यावर. म्हणजे हे याचे शब्द होते. आणि मी सांगितलं ना, माझ्याकडे मी सगळं माझ्या जीवावर आजपर्यंत कमवत आले. माझे आई वडील वारल्यानंतर सगळं माझं स्वतःचं सर्वस्वी होतं. माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला मी 1 रुपया कधी घेतला नाही. पण हे सगळं हा म्हणत होता की तू का सोडत आहे. पण ज्या दिवशी मी तिथे घर नावावर करायला गेले ना, त्या दिवशी हा स्वतः तिथे दिसला मला. तर मी शॉक होते की हा कसा आला. आणि मग मला याचा एक मित्र आहे, त्या मित्राने मला सांगितलं की तुला माहितीये का काय झालं. म्हणे नाही, म्हणे जयश्री वहिनी आणि सार्थकला किडनॅप केलं. हे मी खूप वर्ष कोणाला सांगितलं नाही. शब्द ह्या आरामखोरनी म्हणे ते जयश्री वहिनीला आणि सार्थकला किडनॅप केले म्हणे. तू जर आज सही नाही केली म्हणे तर संपला म्हणे तुझा विषय. आणि याला काय वाटलं, खरंच बायको पोरांना मारून बिरून टाकतो काय, कारण त्यांचा नंबर प्रॉपर्टीचं ते म्हणतात ना हाव, आणि ती एक हाव असली ना, हाव मध्ये खूप काही होऊन जातं. त्याला कमवायची आणि त्याच अक्कल नाही. प्रॉपर्टीच्या हावमध्ये नंतर मग त्याची आता बायको गेली. पर्यंत झालं ना आमचं की मी लग्न करून गेले. मग तिथून सगळ्या लोकांना माहितीये. मग आता याला मला याच्यावर का राग होता आणि याला माझ्यावर का राग होता, तू का सोडला. आणि मला प्रश्न काय होता की मग तू मध्ये का नाही आला. आणि हे झालं. पण फार दिवस नाही लागले. माझ्या लग्नानंतर एक 7-8 महिन्यानंतर त्याची विकासची बायको वारली. का तर हा लालच होता ना. मी गेल्यानंतर त्याला पैसा कमवायचं साधन नव्हतं. याने अक्षरशः, म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे, पण अँटी टाईप मध्ये किंवा कामावर असणाऱ्या बायका असतात ना, अशांसोबत याने अफेअर्स केले. आणि त्या रश्मीने याला रेड हँड पकडलं शिर्डीमध्ये. मी शिर्डीत, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की मी शिर्डीमध्ये राहिलीये. मला शिर्डीमधून पूर्ण अपडेट आहे, काय किस्सा झाला, कसा झाला, कुठून झाला, पुरावे आहेत माझ्याकडे. पण काही गोष्टी बोलायच्या नसतात. पण त्या रश्मीने त्याला एका दुसऱ्या कामावर असणाऱ्या बाईसोबत रेड हँड पकडलं. आणि त्या मुलीने तो धक्का घेतला. आणि याला वाटलं की ही तिच्या आई वडिलांना सांगून देईल. ऐका सॉरी मी थोडं कट करतो. धक्का नाही घेतला. बायकोने बघितलं एका नवऱ्याला, बाई बरोबर, तिला धक्का तर बसलाच. पण याला विचारल्यानंतर याने त्यांना असं काही केलं का, असं काही त्यांनाही दम दिला का त्या मुलीची कुठंतरी एक धक्का बसून तिला एक पॅरालिसचा झटका आला. घरात. म्हणजे तिला मारणाराही हा विकास शिंदेच. म्हणजे काही दिवस असे होते, मी तुम्हाला हा विकास शिंदे त्याच्या बायकोसाठी आम्ही काही कागद पण सोबत आणलेत. म्हणजे आमच्याकडे एक पूर्ण फाईल आहे दोघांकडे की
म्हणजे आज आम्ही रिव्हील करतो. खरं तर ऑलरेडी आज आत्ता ह्या मिनिटाला आम्ही ठरवलं. मी फक्त वाट कशाची बघते की विकास शिंदेच्या एक पाऊलची, की बस आता त्याचं अति झालं, अंत झाला. कारण जोपर्यंत मला त्रास होता तोपर्यंत मी समजून घेतलं, सगळं सोडून दिलं. पण आता पोपट शिंदेचं नाव उजागर करण्याची एक कंडिशन होती शेवटला, की इलेक्शनमध्ये मनमाडमध्ये याच्या पत्नीला उभं केलं आमच्या वॉर्डमध्ये. भाऊ म्हणून सपोर्ट करायला पाहिजे ना, की पोपट शिंदेची सून हे करणार आहे. पण हा म्हणजे काय म्हणता ना, की बरेच आपल्याकडे भाऊ म्हणून पंथांचे- भाऊ म्हणून माझ्या विरोधातल्या कॅन्डिडेटकडे जाऊन भाषण केलं त्याने. त्यांच्याकडून पैसे घेऊन तो याच्या विरुद्ध बोलला. त्या दिवशी माझा बांध तुटला. राहुलजी, माझ्याकडे डॉक्युमेंट्सचा पूर्ण बंच आहे. विकास शिंदेवर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार काही गुन्हे दाखल केलेत. विकास शिंदेवर आजही मी मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. विकास शिंदेवर 10 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा दाखल आहे. मी हायकोर्टातून सगळ्या प्रोसिजर केल्या, कारण मला छोट्या छोट्या ठिकाणी गोष्टी करायच्या नाही. दुसरी गोष्ट, याच्या पत्नीचं, याच्या मुलाचं आणि याचं स्टेटमेंट सुद्धा माझ्याकडे 169चं रेकॉर्ड आहे. सगळ्या 124 रेकॉर्ड आहे. सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड घेतलेला आहे. माझ्या बहिणीने तिला जे टॉर्चर केलं होतं ना जयाला, त्या टॉर्चरिंगचे सुद्धा माझ्याकडे पुरावे ठेवले. आणि आम्ही मानहानीचं, जसं मी सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगते, की मानहानीच्या दाव्यापासून, ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट पासून, त्याच्या पत्नीला त्याने हॅरेसमेंट करून कशा पद्धतीने मारून टाकला, छळ करून, याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत. आणि हे सगळं मी अप टू डेट करून रेडी करून ठेवलं. आज आत्ता ह्या मिनिटाला अजूनही मी फक्त ते बंच जाऊन जमा करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे कायदेशीर प्रक्रिया. फक्त तो फाईल जाऊन जमा करायची आहे, ती रिसीट घ्यायची आहे आणि ती मनमाड पोलीस स्टेशनला पाठवली की 2 मिनिटात विकास शिंदेला घरातून उचलून नेतील आणि नॉन बेलेबल वॉरंट सगळे निघतील आणि नॉन बेलेबल गुन्हे आहेत सगळे त्याच्यावर. परंतु आजही या पॉडकास्टच्या माध्यमातून, जसं मी मागच्या वेळेस लोकमत सखी मंचाला सांगितलं होतं, की मी त्यावेळेस माझ्या बहिणीने हे पाऊल नाही उचललं कदाचित, आणि मला बऱ्याच गोष्टीच्या टॉर्चर्समुळे मला कदाचित ह्या गोष्टी त्यावेळेस मला माझी लाईफ पण जगायची होती. आज कुठेतरी ना मी एक स्टेबल झाले आणि आता मला कळालं की माझ्या बहिणीला पण टॉर्चर होतंय, माझ्या भावाला पण टॉर्चर होतंय आणि आज मी त्यांना सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे. तर तेव्हा मी त्याला बोलली होती, की आजही बोलते, त्या पॉडकास्टमध्ये होतं की विकास, कुणाल, जयश्री आणि आम्ही सर्वांनी एकत्र राहावं. पोपट शिंदेची आणि जिजाबाईंची एक इच्छा होती, माझ्या आईवडिलांची, की 4ही बहीण भावंडांनी एकत्र राहावं. बरोबर. आणि ती इच्छा पूर्ण करायची होती. तो पॉडकास्ट बघितल्यानंतर हे दोघं नवरा बायको माझ्या घरी आले होते. हे दोघं नवरा बायको माझा शोध घेत माझ्या घरी आले होते आणि माझ्या घरी येऊन ह्या दोघं नवरा बायकोंनी सांगितलं की आम्ही तुझ्या सोबतच आहे, तुला पॉडकास्ट मधून सांगायची गरज नाहीये, आम्ही तुझ्या सोबतच आहे. त्याने कमेंट्स केल्या, सर्वात पहिले कमेंट्स माझ्या असतील. कमेंट केल्या त्यांनी की अक्का मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या सोबत आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडून रक्षाबंधनला पहिल्यांदा बहीण म्हणून राखी बांधून घेतली. माझा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आहे की त्याने माझ्याकडून राखी बांधून घेतली आणि त्यानंतर तिथून भाऊबीज केली आम्ही आणि तिथून मग आम्ही एकमेकांसोबत उठायला बसायला लागलो. आणि त्याने जो निर्णय घेतला, त्याची इच्छा होती आमच्या घरातल्या मुलाने, आता माझं स्वतःचं पिंडदान झालंय, त्यामुळे मी माझ्या आई वडिलांशी रिलेटेड कुठल्या गोष्टी करणं धार्मिक दृष्ट्या योग्य नव्हतं. विकास त्या लायकीचा नाही वाटत आणि तो घरातला लहाना, एक तर मोठ्याने करा किंवा लहानाने, म्हणून तो स्वतःहून बोलला आणि तो स्वतः पिंडदान करायला सोबत घेऊन गेला. काशीला गेलो आम्ही आणि त्याने माझ्या आई वडिलांचं ज्या दिवशी पिंडदान केलं ना, त्या दिवशी माझ्या मनाला शांती मिळाली. आणि त्या दिवशी मी तो बंचच्या फाईल त्याला दाखवली की मी अशा पद्धतीने सगळं करून ठेवलंय, तू फक्त हो म्हण, याने फक्त एक पाऊल उचलू दे. दुसऱ्या दिवशी विकास शिंदे जेलमध्ये टाक. सर म्हणजे असं आहे, अजूनही इच्छा नाही राहुलजी माझी की मी माझ्या भावाला जेलमध्ये टाक. तुम्हाला माहिती आहे आज माझं वर्चस्व काय आहे, की मी आज आत्ता ह्या मिनिटाला ठरवलं तर मी मनमाडमध्ये जाऊन माझं घर परत मिळवू शकते. या मिनिटाला, या सेकंदाला एवढं माझं वर्चस्व आहे. मला गरजच नाही, मला कसलीच गरज लागणार नाही. मला एकटीला जाऊन उभं राहावं लागेल तरी मी ते घर घेऊ शकते. पण मी त्या घरात आहे ना इतका त्रास सहन केलाय ना की मला भीती बसली की माझ्या भावाने मला त्रास दिला म्हणून मीच माझ्या भावाला आता घरातून काढू का. मी सगळ्या प्रेक्षकांच्या, सगळ्यांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपेने मी मिळवलंय सगळं. माझं सगळं ओक्क जागेवर आहे. आज याचं स्वतः आई वडिलांचं सोडून स्वतःचं घर आहे, त्याचं माझं स्वतःचं घर आहे. आम्हाला त्या घराची गरज आहे का नाही, पण ते आमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे. बरोबर आहे. आजही ज्या दिवशी आमच्या बंगल्याचा व्यवहार होणार त्याच्या दुसऱ्या दिवशी विकास शिंदे
आणि बंगल्याला विकत घेणारा व्यक्ती हा जेलमध्ये असणार. हे मी नोट डाऊन वाक्य आहे आपल्या पॉडकास्टचं. का माहिती का? तुम्हाला माहिती आहे की मला बळजबरीने काढलंय आणि ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये माझं डिस्क्रिमिनेशन केल्याबद्दल आणि माझ्यासोबत केलेल्या ह्या ज्या सगळ्या हॅरेसमेंट्स आहे याच्याबद्दल काय घडू शकतं. मी अनेक पॉडकास्टमध्ये सांगितलं की माझ्याकडे सगळं रेडी आहे, फक्त एक मोठी व्यक्ती असते ना घरात, त्या व्यक्तीला एवढंच वाटतं की सुधरावं त्याने, हळूहळू सुधरेल. मला वाटलं बायको मेल्यावर सुधरेल. बरोबर. मुलीला एकत्र करायचं, मुलीला आम्हाला सांगितलं, आम्ही दोघं जण त्याच्या मुलीला सांभाळायला तयार त्याची होतो. मुलगी मला दत्तक देत होता, मी दत्तक घेत होतो मुलगी. माझ्या नावावर करण्यासाठी सर्व प्रोसेस झाली. ही त्याची बायको मेल्यानंतरचे किस्से आता चालू आहेत. आता हा, त्याची आता म्हणजे बायको आता ह्या मेली, 5 वर्षातल्या गोष्टी. त्याची बायको एक्सपायर झाली. जसं तुम्हाला सांगितलं पहिले का शिवलक्ष्मी झाली, त्याच्यानंतर त्यांना जो त्रास दिला मला दिला, घर नावावर केलं, त्यानंतर ते दोघं घरात राहिले. त्याच्यानंतर त्याच्या बायकोला त्यांनी कशा प्रकारे संपवलं. बायको संपल्यानंतर म्हणजे बायकोची लास्ट क्षणाचे जे हे इच्छा. चालू असतील त्यावेळेस आम्हाला समजलं. तेही त्याने नाही सांगितलं हॉस्पिटलमध्ये असताना. ती जेव्हा लास्ट स्टेपला होती तेव्हा मला तिथे त्यांचे कोणते रिलेटिव्ह आले, त्यांनी मला फोन केला, कुणाल तू कुठे आहे? म्हटलं मी मुंबईला आहे. म्हणे तुला माहिती काय? म्हटलं काय झालं? म्हणे रश्मी लास्ट स्टेपला आहे. म्हटलं काय झालं? म्हणजे माझ्या मनात कितीही काही असू द्या, मला किती त्रास दिलेला असू द्या ना, पण माझ्या मनात एक लहान म्हणून आणि आई वडिलांचे संस्कार म्हणून एक अशी इच्छा होती का अरे काय झालं, मी हातातले काम सोडून मी त्या क्षणाला अर्ध्या तासामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलला. आणि मग यांनी मला फोन करून सांगितलं, मी परभणीमध्ये शिवशाही पैठणीच्या उद्घाटनाला होते त्या तारखेला. तो किस्सा ऐकायचा आहे. मी तिथे परभणीमध्ये होते शिवशाही पैठणीच्या उद्घाटनाला आणि मला तिथे फोन आला त्याच्या चुलत सासूचा. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला काही माहिती आहे का? म्हटलं नाही. म्हणे असं असं झालं, आज कुठल्याही परिस्थितीत तुला यावं लागेल, नाहीतर रश्मी तुला परत बघायला भेटणार नाही. पण मी परभणीतून निघाले, परभणीतून मुंबईला येणं इतकं सोपं नाहीये. मी येत असताना माझं वैजापूर जवळ माझ्या गाडीचं टायर फुटलं. खूप पाऊस चालू आणि मी तिथे रात्रभर गेलं. सकाळी 6 वाजता एक गॅरेजवाला भेटला, तेव्हा ते टायर चेंज केलं. तेव्हा मी नाशिक पर्यंत आले आणि इतकी ट्रॅफिक होती त्या दिवशी की मी नाशिक पासून मला कसारा घाटात जाता जाता मला 4 तास लागले. आणि तेव्हा यांचा फोन आला की आता येऊ नको, आता तू परत युटर्न मारून घरी जा. त्यावेळेस असं झालं होतं, आम्ही तिथे गेल्यानंतर समजलं ना, तर त्यावेळेस हा लांब बसलेला होता. तिथे गेल्यानंतर ज्याने जसं मला बघितलं ना, त्यावेळेस माझ्याजवळ आला उठून. याच्या खिशात असं होतं का याच्या खिशात 10 रुपये सुद्धा नव्हते. वडापाव खायला पण वडापाव खायला सुद्धा पैसे नव्हतेत माझ्या भावाकडे. आज सांगायला 8 लाज वाटते. महिन्यापूर्वी 8च महिन्यापूर्वी माझं लग्न झालेलं होतं. 8 महिन्यापूर्वी लग्न होऊन हे बाहेर गेले होते आणि यांच्या आणि त्यांचं थोडंसं वाद लांब झालं होतं. बस. वाद कसा की बंगला मी तो नावावर केला, तर त्याने अशी बोली केली होती की तुला मी 5 लाखाचे दागिने आणि 5 लाखाचे संसारिक भांडे घेऊन देईन. ते तर आजपर्यंत 5 वर्षात काही मिळाले नाही. याचा उल्लेख पण माझ्या कंप्लेंटमध्ये आहे किंवा तक्रारामध्ये दिलेला आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की त्याने त्यावेळेस ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या गोष्टींसाठी माझ्या गाड्या, माझं सोनं, मी सांगितलं ना माझं 43 तोळे सोनं मी त्याला दिलेलं होतं. माझ्या नाकातली मुरणी पण त्याच्या बायकोने काढून घेतली होती. हे कुडकं, हे हुजरं सुद्धा, हे मी हुजरं सुद्धा त्याने काढून घेतले होते. आणि मला अंगावर एकही मणी न देता फक्त अंगावरच्या साडीवर मी घरातून गेलेली आहे बिन चप्पलची. आणि ते सगळं विकून 8 महिन्यात संपलं होतं. आणि 8 महिन्यात त्याच्या बायकोचा हा किस्सा आहे. बायको मेल्यानंतर तिथून आम्ही फोन करून सगळ्यांना सांगितलं. तर त्यावेळेस त्याच्याकडे 10 रुपये नव्हते. त्याची एक अँब्युलन्स मध्ये मुंबई वसून मनमाड पर्यंत आणण्यापर्यंत त्याची ऐपत डेड बॉडी नव्हती. आणण्याची ऐपत नव्हती. ते मी मय्यत केलं, करायची नव्हती. आम्ही केलं. त्यावेळेस आम्ही इथे आल्यानंतर हे सर्वात पहिले तिथे गेले मनमाडमध्ये आमच्या घरी. आम्ही तिथून येईपर्यंत हे पोचल्यानंतर माझी दुसरी बहीणही पोचली. ते पोचल्यानंतर सर्व लोक जमा झाले. त्यावेळेस इथं मैतीची तयारी झाली. तिकडून आल्यानंतर मैत झाली. मैतीच्या दुसऱ्या दिवसापासून आमचं असं ठरलं की आजपासून आपण सर्व एकत्र राहू. हो हो. काय आजपासून राग आम्ही सावडून सर्व आलो ना एकत्र आपण, राहू. आपण जे राग सावडून येतो, रक्षा आपण हे करून येतो, ती रक्षा सावडून आल्यानंतर हे ठरलं की आता आपण सगळ्या जे झालं ते झालं, आता तो एकटा पडलाय, आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देतो. पण त्याच्या मनात तो काय की एकत्र हे तसं बंगल्याच्या नाही. लालच तो करताय. एकत्र फक्त 13 दिवस 13च दिवस 13 दिवस तो एकत्र राहिला. खूप काही चांगल्या प्रकारे राहिला. त्याच्या आई पूर्ण बायकोचा 13 कार्यक्रम दिवस केला. त्याची पूर्ण सासूरवाडीचे जेवढं पूर्ण खानदान आलेलं होतं ना, सगळे एवढं होते. सासूरवाडीचं खानदान हिने सांभाळलं, शिवलक्ष्मीने. आणि पूर्ण दावं आहे ना, ते दावं आम्ही दोघं बहीण भावांनी केलं होतं.
त्याची एवढी पण ऐपत नव्हती. एक वडापावची ऐपत नव्हती. म्हणजे इथपर्यंत मला बोलावं का लागतं माहिती की जो भाऊ तुम्ही जो किस्सा बोलले ना मला की कमेंट करतो, खरंच त्याला ना एक दिवस पॉडकास्टला बोलवाच. खरंच मी सांगते त्याला. म्हणजे लायकी नसलेल्या व्यक्तीने फक्त मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर, की ज्यावेळेस तुमच्या पॉडकास्टच्या अगोदर मी एक पॉडकास्ट केला होता आणि त्या पॉडकास्टमध्ये जेव्हा मी हा किस्सा सांगितला होता की माझ्याकडून कसं सोनं नाणं गाडी घेऊन टाकली, तेव्हा त्याने मला कॉल केला होता आणि त्याने मला धमकी दिली होती की तू आता माझ्यावर 10-12 लाख रुपये कर्ज आहे म्हणे, 12-13 लाख असा शब्द येतो, कर्ज आहे म्हणे, तू गेल्यानंतर जर तू माझं कर्ज फेडत असेल तर ठीक, नाही तर आजपासून तुझी बदनामी सुरू म्हणे, तू किती पण वर जाय म्हणे, मी तुला बदनाम करून खाली आणणार. हे माझ्याकडे रेकॉर्डेड आहे, हे रेकॉर्डेड आहे. त्याने फक्त टाकावं, कमेंट आत्ता टाकावी, ओपन चॅलेंज त्याने टाकावं की तुझ्याकडे काय पुरावे टाक. 2 मिनिटांमध्ये दुसऱ्याच पॉडकास्टमध्ये हे सगळं रिव्हील झालं. काय असतं ना, म्हणजे कागदपत्र comment तो करून बंच मतलब दाखवायला नाही. तयार आहे मी की तो बंच कसा मानहानीचा दावा दाखल झालाय. याच्या बायकोला आणि मुलाला किडनॅप करणं म्हणजे म्हणजेच पोपट शिंदेच्या सुनेला, म्हणजे माझ्या सुनेला आणि नातवाला, आमचा एकमेव शिंदे घराण्याचा वारसदार आहे सार्थक, त्याला किडनॅप करून त्याला मारून टाकण्याची धमकी देणं, खंडणीच्या गुन्ह्यासहित सगळ्या गोष्टींची सुद्धा त्याच्यामध्ये पोहोचतात. एक खूप मोठे अधिकारी आज आहेत त्याच्यावर का नाही बोलत? ज्यांच्या निरीक्षणाखाली या सगळ्या गोष्टी चालल्यात. आता जेव्हा त्याने याच्या विरुद्ध, बायको विरुद्ध जेव्हा त्याने भाषण केलं, अरे यांच्या बॅनरवरती आई वडिलांचे फोटो आहे, तू कुणाला किंवा त्याच्या बायकोला अपोज नाही केलं, तू कोणाला अपोज केलं, तू तुझ्या स्वतःच्या आई वडिलांच्या अस्तित्वाला अपोज केलं. त्या दिवशी एका खूप मोठ्या अधिकाऱ्यांनी मला समजून सांगितलं की अजून थोडं वेट कर सागर, आता त्याचं पुढचं पाऊल हे त्याला आयुष्यभर जेलमध्ये घेऊन जाईल. आणि त्याचं पुढचं पाऊल हे आहे की माझं घर माझ्या हिश्श्याचं हिसकून घेतलंय, याच्याकडून हिसकून घेतलंय. आता बहिणीने मला सांगितलेले किस्से माझ्याकडे ते रेकॉर्ड्स आहेत की तो मला टॉर्चर करतोय, तुला 10 देतो, तुला 20 देतो, हे करतो ते करतो. तर ज्या दिवशी ते घर विकले जाणार त्यावेळेस माझ्या हिश्श्याचे पैसे, कारण माझा त्याच्यामध्ये मी फुकट सोडलेला हिस्सा आहे, याच्याकडून फुकट घेतलेला किस्सा आहे, आणि बहिणीचा तिला तिच्या पद्धतीने मिळत असेल तर. पण आम्ही सर्वजण कोणीही कोणाची वाट न बघता मी सरळ याच्यावरती एलिगेशन त्याच दिवशी फाईल होणार आणि दुसऱ्या दिवशी घर घेणारा आणि घर विकणारा दोघं जेलमध्ये असणार. कारण राहुल हे कायद्याने, जर माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा. नाही, कारण मी काय सहन केलं ना हे सांगायला माझा भाऊ इथे बसलाय, पण आज शिंदे फॅमिलीने काय सहन केलं ना हे सांगताना त्रास होतो. बरोबर. आणि त्याने आम्हाला दोघांना, आमच्या दोघांचे नावं नाहीये म्हणून आम्हाला त्रास दिला तर ठीक आहे, आम्ही नाही जाऊ शकत घरात. जसं तुम्ही, तुमचं या घरामध्ये नाहीये काही, तर तुम्हाला घरात येऊ नाही दिलं तर ठीक आहे. आज बहिणीचं नाव आहे ना, बहिणीलाही त्रास देतो, घरात नाही जाऊ बहिणीला देत. येऊ देत नाही, बहिणीला घरातून काढून दिलेले रात्री 2 वाजता त्याने. हो. बहीण माझ्या मित्राच्या घरी जाऊन झोपलेली आहे. म्हणजे बहिणीला एवढ्यापर्यंत 2 लहान थांबला मुलं नाही. आहेत. माझ्या बहिणीची मुलगी अपंग आहे. माझ्या बहिणीचे तिचे कर्म म्हणा, पण तिची मुलगी अपंग आहे. याच्या मुलाच्या बरोबरीची मुलगी आहे, याच्या मुलापेक्षा 2 वर्षांनी मोठी. तर ती अपंग आहे बहिणीची मुलगी, आणि बहिणीचा मुलगा, असे 2 लेकरं घेऊन माझी बहीण असताना तिचं नाव आहे ना, आमचं सोडा, तिचं नाव असताना तिला हकलून आणि दिलेलं आहे. आम्ही खरं तिला पॉडकास्टला घेऊन येणार होतो का तिच्या पण काही गोष्टी असतील तिने त्या क्लिअर कराव्या. खरं तर लोकांना काय वाटतं शिंदे परिवार तुटला, नाही, शिंदे परिवार नाही तुटला, फक्त शिंदे परिवारातला एक पोरगा सडका निघाला. बस. एक नाव घालवणारा असतो आणि एक नाव करणारा. मगाशी तो किस्सा सांगता कुणाला राहिला की माझे शेवटचे शब्द होते की मी जसं लाईफ जगल ना ते लाईफ जगून मी पोपट शिंदेचं नाव मोठं करून दाखवाल. बस. आज त्याने सांगावा, आज मनमाडने सांगावं की मी पोपट शिंदेचं नाव मोठं मी केलं. मगाशीच बोललो तुम्हाला तसं, का मला आज गर्व वाटतो. मी त्यावेळेस जो विचार केला होता, मी तुम्हाला सांगितलं का मी जेव्हा प्रश्न विचारायला गेलो होतो तू हे का केलं, तर जो प्रश्न होता त्यावेळेस मी एकच मनात धरलं, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, ते त्यांच्या जीवनात काहीतरी करतायत ना, पुढे गेले पाहिजे. माझा हा शब्द सोडून मी तिथून निघून गेलो. पण आज मी मगाशी बोललो ना, अभिमान वाटतो मला का माझ्या बहिणीचं नाव शिवलक्ष्मी आईसाहेब घेताना आणि पोपट शिंदेचं नाव एवढं रोशन नाही कोणत्या फील्डमध्ये केलं ना, तर त्यांच्या फील्डमध्ये पोपट शिंदे हा कितीतरी मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलाय. तसंच मी पोपट शिंदेचं नाव उज्ज्वल केलंय. पण माझ्या भावाने काय केलंय तर फक्त पोपट शिंदेचं नाव हे बरबाद केलंय. आज मी त्याच्यावरती बोलावं, आजही मी पॉडकास्टमध्ये बोललो नसतो. कारण का, तर मी एवढा मोठा नाहीये. मी पोपट शिंदेवर बोलणारा मी एवढा मोठा नाहीये. का,
मी त्याच्यावर बोलेल ना तर पोपट शिंदेला त्रास होईल. कारण माझ्या आईबापाची जी इच्छा होती ना का सर्व एकत्र आले पाहिजे, म्हणून मी कधीच त्याच्यावर बोलत नाही. इलेक्शन मध्ये मी अशा व्यक्तीच्या विरोधात उभा होतो का जो व्यक्ती म्हणजे मनमाडचे राजाभाऊ आयरे म्हणून आहेत, त्या व्यक्तीला माझ्या वडिलांनी नगरसेवक केलं, माझ्या वडिलांनी वरती आणलं. पण त्या व्यक्तीने आज असं केलं, मला माझ्या बायकोला मुलगा आणि मुलगी समजणारा तो राजाभाऊ आयरे, त्याने आज माझी मिसेस त्यांच्या विरोधात उभे राहिल्यानंतर त्याने फक्त एकच केलं, माझ्या वडिलांना गुंड म्हणून संबोधलं. एका स्टेजवर त्यांनी भाषण केलं का पोपट शिंदे हा गुंड होता, मर्डरर होता. पोपट गुन्हेगार शिंदेनी मर्डर केला, पोपट शिंदे गुन्हेगार होता. पण मी आज न्यूज मध्ये सांगू इच्छितो, माझ्याकडे ते पेपर्स आहेत, मी तुम्हाला प्रूफ दाखवेल का पोपट शिंदे बरोबर काही गुन्ह्यामध्ये राजाभाऊ आयरेही नंबरकारी आहेत. म्हणजे आरोपी राजाभाऊ आयरेही आहेत. पहिला आरोपी काम करायचे ना ते. पहिला आरोपी राजाभाऊ आयरे आहेत, नंतर दुसरा आरोपी पोपट शिंदे आहेत. हा कागद आहे, मी तुम्हाला पॉडकास्ट संपल्यावर दाखवेल. की चकण्यावर जगणारे लोक होते ना, मी म्हंटल त्या चकण्यावर जगणाऱ्या लोकांपैकी काही लोक होते. ज्यावेळेस की ते पोपट आज शिंदे मोठे यायचा झाले ना, आणि त्यांच्या सोबत माझा भाऊ त्यांच्या सोबत उभा राहून त्यांच्याकडून ₹1,00,000-2,00,000 रुपयाच्या लालचेने पोपट शिंदेचं नाव खाली करतो. मला त्याचं नाही याचा काय वाटलं त्रास सर. होतो. माझं काय वाटलं, ज्या व्यक्तीने भाषण केलं पोपट शिंदे गुंड म्हणून, त्या व्यक्तीला मी आज सांगेल का त्या व्यक्तीसोबत माझे वडील गुन्हेगारांमध्ये नंबरकारी होते. 1 नंबर राजाभाऊ आयरे आरोपी होता, 2 नंबर पोपट शिंदे होता. तर पोपट शिंदे गुंड म्हणजे तुम्हीही गुंड, बरोबर. तर मला त्या व्यक्ती लोकांसोबत मला काही वाद नाहीये. त्यांनी केलं भाषण विरोधात, एकमेकाच्या विरोधात खूप काही बोललं जातं, ठीक आहे माझ्या वडिलांना. पण आज ते विरोधात असं बोलले का कुणाला मतदान करू नका, का कुणाच्या मिसेसला मतदान करू नका, का हा पोपट शिंदेचा मुलगा आहे, हा गुंडाचा मुलगा आहे. पण आज भाषण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा भाऊ त्यांच्या स्टेजवर भाषण करत होता. तर पोपट शिंदेचा एक मुलगा तुमच्या विरोधात उभा राहिला तर तो तुम्हाला चालला नाही, तो गुंडाचा मुलगा होता. पण दुसऱ्या गुंडाचा मुलगा तुम्ही विकास शिंदे तुमच्या स्टेजवर भाषण करायला लावला. मला विकास शिंदेला एकच प्रश्न विचारायचा आज तुमच्या पॉडकास्टच्या मध्ये, त्यांनी पोपट शिंदेला विरोध केला, कुणाल शिंदेला नाही. ज्या लोकांनी पोपट शिंदेचं नाव स्टेजवर खराब केलं, ज्या लोकांनी पोपट शिंदेला गुंड बोलले, त्या लोकांच्या साईडने त्याने भाषण केलं. आणि तो त्या भाषणामध्ये असं बोलला का माझा भाऊ माझ्याकडे लक्ष देत नाही. सर तुम्ही सांगा, मोठा भाऊ छोट्या भावाकडे लक्ष देतो का छोट्या भाऊ मोठ्या भावाकडे लक्ष देतो? मग तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याने माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. आणि तो लोकांना काय म्हणून भाषण केलं, माझ्या मोठ्या भावाने माझ्याकडे लक्ष न दिलं, माझ्याकडे काय केलं नाही तर तुमच्यासाठी काय करेल त्याला मतदान करू नका, हे भाषण झालं. म्हणजे त्यावेळेस त्या विरोधकांनाही मला तेच सांगायचंय, एक पोपट शिंदेचा मुलगा तुम्हाला विरोधी म्हणून चालला नाही, एक पोपट शिंदेचा मुलगा भाषण म्हणून चालला. म्हणजे विकास शिंदेनी सर्व हद्दी पार केल्या. पण त्याच्यावर बोलत का नाही मी, आणि त्यावेळेसही बोललो नाही पूर्ण इलेक्शन मध्ये का मी विकास शिंदेवर बोललो ना तर मी पोपट शिंदेवर बोललो. विकास शिंदेचं नाव खराब झालं तर विकास शिंदेला मनमाडमध्ये कोणीच ओळखत नाही. मी आज 100% सांगतो, त्याला काही ठिकाणी सांगावं लागतं मी कुणाल शिंदे, लोक त्याला कुणाल शिंदे नावाने ओळखतात, काही लोक त्याला माझ्या नावाने ओळखतात, काही लोक पोपट शिंदेचं नाव. 90% लोक शिवलक्ष्मी आई साहेबांचा भाऊ म्हणून ओळखतात. म्हणजे त्याला आमच्या तिघांची ओळख म्हणून सांगावं लागतं. शिवलक्ष्मी होण्यामागचं खरं कारण विकास शिंदे होता. हे जे मी अनेक पॉडकास्ट मध्ये सांगितलं, हे पण मी आज प्रूव्ह करून दिलं. मला विकास शिंदेने त्रास दिला म्हणून मला सागरची शिवलक्ष्मी व्हावं लागलं, किंवा हे माझ्या मजबुरीने झालं, किंवा त्यांनी मला किती टॉर्चर केलं म्हणून मी घरदार सोडलं आणि मला शून्यातून आत्ता इथपर्यंत यावं लागलं. हे पण आज मी लोकांना प्रूव्ह करून दिलं. आणि शिंदे फॅमिली तुटली नाही, शिंदे फॅमिली जागेवर आहे, जशी आहे तशीच आहे आणि तशीच राहणार. आणि माझं पॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक त्यांना सांगणं आहे, विकास शिंदेनी कितीही बंगला विकण्याचा प्रयत्न केला तर तो बंगला कोणालाही घेऊ देणार नाही आणि तो विकलाही जाणार नाही. कारण आम्ही कायदेशीर कारवाई ऑलरेडी करून. आणि दुसरी गोष्ट, माझी बहीण कायदेशीर कारवाई करते, पण मी आज त्याला ओपन चॅलेंज करतोय, तो जेवढे पैसे दुसऱ्यांकडून घेईल ना तेवढे पैसे मी त्याला 1 मिनिटात द्यायला तयार, पण ते घर मी कोणाला विकू देणार नाही. त्याने तो कधी गिराईक बघत असेल ना तर त्याने मला संपर्क करावा, नाही तर तुमच्या माध्यमातून त्याने कमेंट करावी का मी एवढ्या पैशाला विकतोय, तर तुमच्या माध्यमाकडून तो माझ्यापर्यंत आला पाहिजे, मी त्याला तेवढे पैसे तुमच्या माध्यमांकडून मीडिया समोर देईल का हे पैसे घेऊन माझ्या नावावर करून दे. पण माझ्या बापाचा बंगला मी कोणाला जाऊ देणार, वारसाला असला पाहिजे, बस. हे आमचं कुठल्या पण बहीण भावांचं हे मत राहील. बरोबर आहे, ही तळमळ आहे. बहीण कायदेशीर कारवाई करून थांबू शकते ना, तर मी त्याला पैशाने तो बंगला कोणालाही जाऊ देणार नाही, हे मी थांबू शकतो. असं म्हणजे ही गोष्ट आहे. आणि म्हणून आज तिथून इथपर्यंतचा हा जो स्ट्रगल आहे ना,
हे बहीण भावांचे जे दुःख आहेत ना, लोकांना जे मी एकटी सांगत बसते ना, आज मला असं खरं वाटतं, म्हणजे जितक्या वेळात पाणी आलं ती गोष्ट ही आहे की मी लोकांना फक्त सांगत होते, तर लोक काय म्हणायचे फेकते की काय, पण मी काय जे किस्से मी पण नाही आठवून सांगितले, ते आज किस्से तुम्हाला माझ्या भावाच्या माध्यमातून आठवून ऐकले. विकासच्या सौभाग्यवती गेल्या, त्यानंतर पुढे काय झालं? बघा, आता आपण सगळं बघतोय ना की मी लहानपणापासून शाळेतली त्याने सांगितलं, बऱ्याच ठिकाणी मी पण सांगितलं, तिथून मग आई वडिलांचं जाणं, मग त्याच्यानंतरचं ते सगळं, मग माझा त्रास, मग हा घर सोडून गेला, मग त्याची मिसेस आणि ते, मग मी त्यांच्याजवळ, मग माझं लग्न करून आणि मग मला तो टॉर्चरिंग, आणि मग त्याच्या मिसेसने मला पण काढून दिलं, सगळं मी त्याला देऊन टाकलं. अचानक एक दिवस आम्हाला दोघांना फोन आला, आम्हाला माहित झालं की त्याची मिसेस गेली. आम्हीच माहित केली, आम्ही दावं केलं, सगळं केलं, आणि आम्ही शेवट ठरवला होता की आता आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचंय. 10 दिवस पूर्ण घर सांभाळण्यापासून, सगळ्या गोष्टी केल्यापासून, आणि 13व्याच्या दिवशी आम्ही चौघं बहीण भाऊ घराच्या मागच्या ओट्यावर उभा राहून एक निर्णय घेतला की आता विकासची मुलगी राजेश्वरी, आपण कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, माझ्या बहिणीने किंवा मी किंवा याने, आम्ही कोणीतरी तिघांपैकी जबाबदारी घेतली पाहिजे की आता याच्या मुलीला जोपर्यंत हा दुसरं लग्न करत नाही किंवा हा सेटल होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या मुलीला सांभाळावं. तो तयार पण झाला. मग तो काय बोलला की तू घरातून बाहेर राहते, तू दुसऱ्याच्या घरी दिलेली आहे, तुला नाही, माझ्या बहिणीला 2 मुलं आहे, एक मुलगी अशी आहे, त्याच्यामुळे तिचा पण नाही. मग तो ऍग्री, म्हणजे आम्ही 3 जण ऍग्री कोणावर झालो याच्यावर की एक मुलगा सांभाळतोय, एक मुलगी पण सांभाळते, असं शेवटी पोपट शिंदेचे वारसदार 2 सांभाळण्याचे. तर हा ऍग्री झाला. तर आम्ही असं पण ठरवलं की तुला काय हेल्प लागली ना तर आम्ही हेल्प करत जाऊ. बरोबर. पण ते सर्व मिळून ऍग्री झाले आणि मी हा पेढे आणण्यासाठी- आणायला गेला. म्हणजे आमचंच ऍग्री नाही झालो, आम्ही ऍग्री झालो. मग आम्ही ती चर्चा घरात केली. मग त्यांच्या घरचे प्रतिष्ठित म्हणजे 10-20 लोक होते, त्यांच्या मिसेसच्या इकडचे. त्यांच्या समोरही वादविवाद झाले थोडेसे मुलीवरून, का कोण सांभाळेल, काय सांभाळेल, ती खूप लहान आहे. तर त्याच्यावरून आमच्या सर्वांचं एक त्याने पहिले सांगितलं होतं, जसं आमचा चौघांचा विचार झाला, काही झालं तर माझी मुलगी ही आपल्याकडेच राहिली पाहिजे, म्हणून आम्ही वाद केला. त्याने ठरवलं होतं, म्हणून आम्ही वाद केला मिळून सर्वांनी, आणि ती मुलगी हक्काने ही पोपट शिंदेच्याच घरची आहे म्हणून हक्काने आम्ही आमच्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते तयार नव्हते ना, त्याचे सासूरवाडीचे लोक, त्यांना तयार केलं. अक्षता याने मला काय सांगितलं की तू जर बोलली तर येऊ शकतं. त्यांनी पोरीला पैसे खर्च नाही केले, त्यांनी किती काय केलं, त्यांनी आजपर्यंत तिच्यासाठी काय केलं, तू सगळं काढ म्हणे, आता काय मेलीच, पण ती पोरगी जाऊ देऊ नको म्हणे. मी ह्या विकासनी आम्हाला ऍग्री केलेलं होतं, म्हणून ह्या विकासनी अक्षरशः त्या पूर्ण आडसोळे फॅमिलीला आम्ही सगळं खाली घरापर्यंत विरोध केला की नाहीच, तुमची मुलगी गेली ना, आता तुमचा काही संबंध नाही, तुमची मुलगी काय आमच्या चुकीने गेली नाही किंवा तुमच्या चुकीने गेली नाही, ती तिच्या जीवाने गेली. आता आम्हाला सगळ्यांना माहिती की याच्यामुळे गेले, ते त्यांनी मला शेवटपर्यंत सांगत होते की तुमच्या भावाने आमची पोरगी मारली, तरी आम्ही ऍग्री नाही केलं, भावाला साथ दिली, तरी आम्ही ऍग्री नाही केलं. का की शेवटी काय असतं माहितीये का, भावाचा सपोर्ट. बरोबर. ते तिच्या बहिणींनी, तिच्या मावशांनी, तिच्या आई वडिलांनी शेवटपर्यंत मला शब्द सांगित राहिले की त्याच्यामुळे ती मेली. आणि आम्ही तरी सुद्धा विचार केला की जाऊ दे, लेकराचा विषय, म्हणून आम्ही ऍग्री झालो. हा पेढे आणायला गेला. ऍग्री झाल्यावर मी सगळ्यांचा विरोध केला, मी सगळ्यांना आरडाओरडा करून त्याच्या पूर्ण फॅमिलीला शांत केलं की नाही, आता ती आमच्या घरची इज्जत आहे, आम्ही बघून घेऊ काय. तुमची पोरगी सांभाळली ना आम्ही 15 वर्ष, तुमची पोरगी बघायला तुम्हाला येऊ दिलं का तुमच्याकडे, ती आली का भाकर कुटका मागायला, नाही आली ना, त्याच्या पुढे आम्ही बघून घेऊ. मग तिच्या आईने आणि वडिलांनी पण त्यावेळेस हे केलं, खूप विरोध केला, खूप विरोध. तुम्हाला तर काढून दिलं म्हणे घरातून, तुमच्या भावाने तुम्हाला काढून दिलं म्हणे, आता तुम्हाला दारात नाही उभं राहू देत म्हणे, या पोरीचं कसं काय होईल म्हणे, तुमच्या भावाची तेवढी पण लायकी नाही घेतो त्या पोरीला सांभाळू शकतो. असं इथपर्यंत सगळं. त्यावेळेस असं होतं का जबाबदारी, आता जसं आम्ही जबाबदारी घेऊ, आम्ही जबाबदारी व्यक्ती होतो, कारण आमच्यात असं बाहेर कोण नव्हतं का याला त्याला विचारू शकतो. आम्ही जबाबदार कोण, आम्ही 4 लोक, त्याच्यात आमच्यामध्ये मोठं कोण, ही आमची बहीण. ती निर्णय घेईल का, ती बोलेल, ती फाईट करेल, हे आम्ही ठरवलं होतं पहिले ना, म्हणून ती फाईट करत होती. तिने फाईट केली, कुठे मी फाईट केली, आणि म्हणजे फाईट म्हणजे आम्ही शेवटपर्यंत मी संघर्ष लढलो, त्यांना संघर्ष करून दिलं की मी जबाबदारी घेते, आम्ही जबाबदारी घेतो, आम्ही सांभाळेल, स्कूलला टाकेल, तिला चांगला सुशिक्षित करेल, तिला हुशार करेल. आई वडिलांचा जीव पाहिजे असेल तर कुणाला जयश्री आहे ते तिला आई वडिलांसारखा जीव लावतील,
सगळ्या गोष्टी घडतील. म्हणजे ह्या सगळ्यापर्यंत आमचं बोलणं झालं. हा पेढे आणायला गेला, डन झाल्या. डन झाल्यावर हम्म. काय माहिती मी माझी आतमध्ये गेले वरती आणि सासरा तो आणि सासू यांनी 10 मिनिटात काहीतरी चर्चा झाली. 10 मिनिटात आतमध्ये आल्यावर तो सासऱ्याच्या गळ्यात आणि सासूच्या गळ्यात पडून रडला. मी जेव्हा का हा पेढे घेऊन आला, त्याला म्हटलं अरे पलटला आपला भाऊ. तिथेच आम्ही विषय सोडून दिला. त्याचा म्हणजे विषय सोडून दिला आम्ही. का तो आहे ना कधी असा आहे तर कधी असं असा आहे. आहे. म्हणजे त्याला काय सांगितलं त्यांनी की तुमचे भाऊन ते मुलीसाठी तुम्हाला त्यांची गुलामी करावं लागेल म्हणे. म्हणजे असं त्यांनी त्यांचं शिकवलं त्याला त्यांनी शिकवलं असं की मुलीसाठी गुलामी करावं लागेल, मुलीसाठी भावांच्या अधीन राहावं लागेल, बहिणींच्या अधीन राहावं लागेल. शेवटी पोरगी आम्ही सांभाळतो म्हणे, तुम्ही जावाय, तुम्ही कधी पण येऊ शकता. आज त्यांनी बोलून दाखवा मला. 2-2 वर्ष स्वतःच्या पोरीला बघायला जात नाही, ते दारातच येऊ देत. अहो त्याची पोरगी शेवटची 10व्याच्या दिवशी पाहिलेली आम्ही. 10व्याच्या दिवशी तो लोकांना सांगतो ना का मला माझ्या भावांचं घर माहित नाही, याच्या सासू सासऱ्यांचं घर आम्हाला माहित नाही पडू दिलं आजपर्यंत. त्यांच्या घरात 3-3 लग्न झाले, आमच्या आम्हाला घरातले कोणा- एकही नाहीये. अहो मग तुम्ही जर सगळे व्यवस्थित होते, तुमची चूक नव्हती, आम्हाला सगळं सांगायला पाहिजे होतं. पण आम्हाला आजपर्यंत ती पोरगी काळी का गोरी आणि ती खरंच मोठी झाली का, आणि आज 3 वर्ष झाले माझी भाऊजाई जाऊन, 4थं वर्ष आता लागलं दिवाळीपासून, आम्ही अजून त्या पोरीला पाहिलं नाही. आमच्याच घरची पोरगी, आमच्याच घरची इज्जत आम्ही बघितली नाही. आणि ह्या गोष्टीची एवढी सुद्धा लाज त्या विकासला वाटत नाही. आणि हा काय म्हणतो, माझ्या लहान भावाने लक्ष नाही दिलं आणि मोठ्या भावाने लक्ष नाही. मोठ्या भावाने पोचलं तोपर्यंत बायको सांभाळली, ज्या दिवशी मोठ्या भावाने सोडून दिलं ना त्या दिवशी यांनी बायको मारून टाकली. आणि बरोबर. लहान्या भावाने लक्ष देऊन पोरगी सांभाळायची तयारी केली, तर याने सासू सासऱ्यांचं ऐकून पोरगी त्यांच्या ताब्यात दिली. आणि आता हा इकडं कधी भारतनगरच्या गल्लीतल्या पोरीच्या घरात झोपलेला सापडतो, तर कधी रंभाईनगरच्या पोरीच्या गल्लीतल्या घरात झोपलेला सापडतो, तर कधी नाशिकला पोरींच्या घरात सापडतो. याने बायको असताना अफेअर्स केले. आणि बायको गेल्यानंतर एखादी पोरगी बघून लग्न करायचं ना. मी त्याला स्वतः बोलले 2 वेळा की लग्न करून टाक. एक पोरगी बघितली, त्याला दाखवला फोटो, ही पोरगी आहे, तुला लग्न करून देते, असं तसं नवीन मी त्याला सांगितलं. पण तू बघायचं का? अरे माझ्या जबाबदारीवर नाही. त्याचं असं एक तुला उत्तर आहे जबाबदारी त्याच्यावरती का लग्न मला जबाबदारी नकोय. त्याला जबाबदारी काय? नकोय. हे त्याचं उत्तर आहे. त्याने कधीतरी बोलून दाखवा. त्यांचं उत्तर आहे का लग्न केल्यावर जबाबदारी येईल ना, त्याला जबाबदारी नकोय, म्हणून तो जबाबदारी झटकतोय. ते आपण बोलतो ना, एक जबाबदारी झटकून पळतो लांब. दादा आज तुम्ही आम्हाला बघा, मला बघा, याला बघा, माझ्या मिस्टरांना, माझ्या सासरच्या लोकांना, किंवा माझ्या भाऊजाईला बघा, आमच्या सार्थकला बघा, सगळे सेटल्ड आहेत आणि सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आहे. अंगावर 2 मणी तरी आहेत प्रत्येक. बरोबर. म्हणजे मी जास्त मोठं नाही सांगत, पण हे इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःचं एक अप टू डेट राहणं असतं ना, ते अस्तित्व आम्ही जमा करत गेलो आणि आम्ही जरा व्यवस्थित सेटल होत गेलो. आज 5 वर्षात मी सेटल झाले. मला सेटल व्हायला 5 वर्ष लागले, कारण मी शून्य झाले. पहिले आई वडील गेल्यानंतर परत यांनी मला शून्य केलं, विकासने, त्याच्या बायकोने. मी परत शून्य झाले. आज मी परत शून्यातून जग निर्माण केलं. मी 3ऱ्यांदा शून्यातून उभी राहिलेली आणि तरी सुद्धा मी त्या जागेवर सेट आहे. हा आई वडील गेले तेव्हा शून्य झाला आणि घर सोडून गेला तेव्हा शून्य झाला, तरी तो शून्यातून आला. अरे तो तर आई वडील गेले तेव्हा शून्य, बायको गेली तेव्हा शून्य नाही, त्याच्याकडे सगळं आहे पण तरी तो शून्य आहे. कारण आमच्याकडे काहीच नसताना आम्ही शून्य होतो, पण आज सगळं आहे. सगळी प्रॉपर्टी आम्ही दान केली ना, तरी पण तो शून्य. त्याला 300 रुपये रोजाने, 1000 रुपये रोजाने लोकांची गाडी चालवायला आवडतं. दादा माझ्याकडे 3 गाड्या आहे, तुम्हाला माहिती. मी प्रत्येक वेळी आपला पॉडकास्ट हा दुसरा जरी असला तरी आपली मला वाटतं 2-3 वेळा एकमेकांच्या जवळ, की मी प्रत्येक वेळी वेगळ्या गाडीत आणि वेगळ्या ड्रायव्हर सोबत असते. 3 गाड्यांना 3 ड्रायव्हर आहेत. खरी गोष्ट. मला गरज नाही ना, पण माझ्या भावानी त्या सेटलमेंटमध्ये राहिलं पाहिजे. लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. मला अक्षरशः लाज वाटते दादा. मी मनमाडमध्ये जाऊन आले आता मागच्या महिन्यात. त्याचेच मित्र मला असं बोलतात की तुझ्याकडे एवढं आणि तुझा भाऊ लोकांच्या गाडीवर 1000 रुपये रोजाने कामाला जातो. मी म्हणते तो स्वाभिमानाने जगतोय ना, जगू द्या त्याला, मला काहीच नको आता. तरी तो पुन्हा असं नाही का हे पैसे कमवतात, मी पैसे कमवतो आणि तो कमवत नाही. तो पण कमवतो, पण ते ठेवायची अक्कल नाही. पोरींवर उडवायचे, कुठं करायचं, काय करायचं, कशातून काय. जसं तुम्ही म्हटलं, नाव खराब. आतापर्यंत ते सगळ्यात 0 जास्त होते. नाव खराब. जसं मी याच्याबद्दल सांगितलं की याने नाव कोणाचं खराब केलं, नाही केलं. मी कोणाचं नाव खराब नाही केलं. त्याने जसा टुक्कारगिरी म्हणतो ना आपण, शाळेमध्ये टुक्कारगिरीचं नाव खराब, शिवी देण्यात नाव खराब, अभ्यासात नाव खराब,
आई वडील गेल्यानंतर ते लग्न करून पोरगी पळून आणली, ते पण नाव खराब. बायको मारून टाकली, ते नाव खराब. मला घरातून काढून देऊन माझी प्रॉपर्टी हिसकून मलाच हाकलून दिलं, ते नाव खराब. याच्या बायको पोरं दांबून याच्याकडून हिसकून घेतलं, ते पण नाव खराब. बहिणीला आज हाकलून दिलं, ते पण बहिणीला नाव हाकलून खराब. दिलं, ते पण नाव खराब. आणि शेवट आई वडिलांच्याच बॅनर असलेल्या फोटोतल्या उमेदवाराला म्हणजे आई वडिलांनाच विरोध करून पण अजून लोकांच्या नजरेत तो खराब. त्याला असं वाटतं की मी खूप काहीतरी करतो, पण नाही, आज त्याचं काही अस्तित्व नाही राहिलंय. तो झिरो आहे. तो ज्या लोकांसोबत फिरतो ना, त्या लोकांच्या चप्पलची पण याची लायकी नाही राहिली. का नाही राहिली माहितीये का? कारण त्या लोकांची माझ्या पायाच्या धुळेची लायकी नाही, आणि त्या लोकांजवळ माझा भाऊ त्यांच्या चप्पला उचलायलाय, त्या लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर करायलाय. मला शरम वाटते ना, म्हणून मी माझ्या भावाबद्दल बोलतो. माझ्या भावाला लाज नाही वाटत, तो कमेंट करून बोलतो माझ्याकडे या, खरं सांगतो. याचं खरं सांगायला दादा, आजपर्यंत याने आयुष्यामध्ये जितक्या पोरींचे आयुष्य खराब केले ना, त्या सगळ्या पोरी सेटल झाल्या याच्या आयुष्यातून निघून गेल्या. आणि हा तेवढ्या हा बरबाद झाला. हा बरबाद झाला. म्हणजे इतके पुरावे, म्हणजे त्याला माहिती की काय काय बोलावं. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मुलगी आली तर त्या पोरीसोबत लग्न करायला पाहिजे होतं, आम्रपाली सोबत. त्याच्या आधी ती कॅम्पातली तिच्यासोबत, ती गेली, चला ती सोडली होती, त्याने ती भारतनगरची पोरगी सोडली. मग रश्मी सोबत लग्न केलं. अरे रश्मी असताना तू 3 पोरींचे आयुष्य बर्बाद केले. नाशिकच्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलं, शिर्डीला जाऊन पोरीचं आयुष्य बर्बाद केलं. पण आम्ही दरवेळेस पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी का नाही बोलत? ठीक आहे, असतो एखादा मुलगा जो लफडेखोर असतो, पण घरात बायको आणि पोरगी असताना तू हा लफडेखोरपणा तुझ्या बायकोला घेऊन गेला, तरी सुद्धा तुला भावा बहिणींची किंमत नाही कळाली. ती नव्हती करू द्यायची, स्वतःच्या मुलीची तर. मुलीला जे सोनं बनवलेलं होतं यांनी, ते अक्षरशः त्याने मोडून खाल्लं. ते तुम्ही विचारल्यानंतर त्याच्याशी वाद केला, हे सोनं कुठे आहे? तुला विचारायचं काय असले, करायचंय माझ्या राहुलजी, मुलीचं? हे जर किस्से विचारायचे असले ना, आज मी प्रकर्षाने एका व्यक्तीचं नाव घेते. आमच्या बंगल्याच्या मागे एक किराणा दुकान आहे. तिथे मी प्रत्येक गोष्ट रडून आणि हसून सगळं सांगून येणारी. लोक म्हणतात मी बऱ्याच वेळेला वेगळ्या याच्यात असते, पण तिथे एक दुकान आहे आमच्या इथं, हसीना मामींचं. म्हणजे त्यांची मुलं आहेत, तन्वीर भाऊ, अमजद भाऊ, जावेद भाऊ, इम्रान भाऊ. तर ते जे तन्वीर भाऊ होते ना, ते खूप समजदार, म्हणजे खूप एक्सपर्ट पोरगा. आणि मला कधी ना कोणाजवळ असं व्यक्त होता येत नव्हतं. तर मी दुकानावर जाऊन उभी राहिली ना कधी, तर त्या भाऊंना सांगायचे की असं झालं तसं झालं. ते मला खूप गोष्टी समजून सांगायचे. आज त्या तन्वीर भाऊचं नाव घेताना खूप छान वाटतंय का, त्या व्यक्तीमुळे ना मी कुठेतरी सेटल व्हायला शिकले. की त्या व्यक्तीने तेव्हा पण सांगितलं होतं की तू वेडा बनू नको, तू स्वतःच्या लाईफचा विचार कर. पण त्यावेळेस पण मी खरंच त्या व्यक्तीने सांगितलं नसतं तर मी त्यावेळेस पण घर सोडून दिलं असतं ना, तरी पण चाललं असतं. पण शेवटी माझ्यावर अति होईपर्यंत मी राहिले. मी जेव्हा स्टेटस टाकला होता ना की मी आत्महत्या करत आहे, यांनी मला इतका छळ केला होता, त्या दिवशी पहिला फोन त्या पोराने केला होता, तन्वीर भाऊनी, की सागर पागल मत बन, तेरी बहुत लाइफ है, तू बहुत होशियार लड़का है. आणि त्या दिवशी बोले घर छोड़ के चला जा, तेरे काम धंधे कर, तू बहुत पैसा कमाएगा, लेकिन तू इसके नाद में लग के खुद की जिंदगी बर्बाद मत कर. आज खरंच थँक्यू म्हणते त्या तन्वीर भाऊला. आज पण गेले ना दादा मनमाडमध्ये त्या दुकानावर जाऊन, आज पण त्या भाऊसोबत 10 मिनिटं बोलते. की त्या पोराने मला काहीतरी सांगितलं, परक्यांनी आम्हाला समजून घेतलं. हे मला त्याचं नाव सांगण्यात मागं की परक्यांनी आम्हाला समजून घेतलं, पण ह्या सख्याने कधीच अक्कल वापरली नाही. आणि माझं सगळं सेटल होतं ना, तर बायको मेल्यानंतर हा होता, मी होते किंवा जया होती, आम्ही तिघांनी त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात ना की शिंदे परिवार तुटला, शिवलक्ष्मी खोटं बोलते कारण तिचा भाऊ कमेंट करतो. पण तो किती खोटं बोलतो हे सिद्ध करण्यासाठी ह्या पॉडकास्टमध्ये या भावाला घेऊन. का की खोटं बोलायची मला गरजच नाही, कारण माझ्याकडे सगळं आहे, पण याच्याकडे सगळं असून हा झिरो आहे. याने पोपट शिंदेच्या नावाचा किती मोठा बोलबाला मनमाडमध्ये केला पाहिजे होता. हा जे लोक वडिलांना 10 रुपयाच्या पाण्याची बाटली आणून देऊन फुटाण्याच्या पुडीवर काम करायचे, हा त्या लोकांच्या गुलामगिऱ्या करतोय, ज्या लोकांची लायकी नाही. आणि ते लोक आज पण त्या लोकांची अवकात नाहीये की ते लोक आज पण पोपट शिंदेचं नाव घेऊ शकतात, आणि हा त्या लोकांच्या गुलामगिऱ्या करतोय. कुठेतरी एक फॅमिलीचा स्टेटस असतो, स्टेटस तर सोडा, पण एक स्वाभिमान असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, आणि तो स्वाभिमानाला मी ठेच पोचू देत नव्हते ना, म्हणून रडून रडून मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे सगळे किस्से सांगितले. आणि हे मला कधीच वाटलं नाही की मी माझ्या भावाचं नाव सांगावं किंवा मी माझ्यासोबत घडलेल्या घटना सांगाव्या. पण इतकं टॉर्चर झाल्यानंतर मी थांबू नाही शकले स्वतः.
आणि म्हणून मला इथपर्यंत सांगावं लागलं. आणि शेवटी तो आता हे जे कमेंट हे सगळ्या गोष्टी करतो ना, तर मला वाटलं की आज हा आहे किंवा जया पण आली असती, बसून मी सगळ्या गोष्टी सांगू शकते. मी पुराव्यासहित, हा पण नसता आला तरी मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या. हा एका फोनवर आला, पण माझ्याकडे तेवढे पुरावे जमा करून ठेवलेत की मी एका मिनिटात, आजही त्याने फक्त कमेंट टाकावी की मी तयार आहे जेलमध्ये जायला, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मी रील टाकेल याला जेलमध्ये घेऊन जाताना आणि याला सजा लावून टाकेल. कारण एवढी पण माझ्यामध्ये कॅपॅसिटी दादा. पुरावे, कायदा काय मागतो? पुरावे. तेवढे पुरावे असून शांत आहे, पण तो फक्त पोपट शिंदेचा मुलगा आहे म्हणून तू आजपर्यंत घरात आहेस. हे मी नेहमी सांगते. आणि याला पण मी जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या तर यांनी काय सांगितलं, तो काही पण बोलू दे, तो विकास पोपट शिंदे. असं आपल्याला पोपट शिंदेचं नाव उंचावर आणायचंय, खाली नाही न्यायचंय. मी जसं सांगितलं आज मला दादा अभिमान वाटतो हा. का माझ्या बहिणीचं नाव शिवलक्ष्मी असलं तरी एक सागर पोपट शिंदे हे नाव त्यांनी उंच स्तरावर नेलं. अगदी अगदी. तसंच कुणाल पोपट शिंदे हा मनमाड सोडून कुठेतरी बाहेर जाऊन उच्च स्तरावरती आहे. स्वतःच अस्तित्व बस आहे. स्वतःचं अस्तित्व आहे. तर पोपट शिंदेच्या 2 मुलांनी ना स्वतःचं अस्तित्व केलंय, एक मोठ्याने आणि एक छोट्याने. पोपट शिंदेचं नाव आजही तसंच ठेवलंय. जसं मी आज इलेक्शन मध्ये उभा राहिलो, मला इलेक्शन राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं, तरी उभा काय फक्त बापाचं नाव टिकविण्यासाठी, निवडून येण्यासाठी नाही. तेच आम्ही केलं. तर मी बोललो अभिमान वाटतो मला का आम्ही दोघांनी बापाचं नाव उंचावर आणलं. कोणत्याही क्षेत्रात असो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो, आज पण तुम्हीच त्याने जेव्हा नाव पॉडकास्ट वरती चालू करा. झाला तेव्हा तुम्हीच काय म्हणालात कुणालला? तो बोलला की मी पहिल्यांदा कॅमेऱ्यावर बसणार आहे. तुम्ही काय म्हणालात की नाही पण मी घाबरतो म्हणे आईसाहेब समोर बसलेले असतात. पण लोक माझ्याशी बोलत असताना, म्हणजे खूप पॉडकास्ट मध्ये बघितलंय मी, की ते कन्फ्युज असतात की आईसाहेबांसोबत काय बोलावं. दादा पण ही आईसाहेब अशी नाही झाली हो. हा तोच म्हणजे हा प्रवासच आपण पहिल्यांदा ऐकलाय की आई साहेबांना त्रास देऊन आई साहेब बनवलं गेलं. हे मी माझ्या तोंडाने सांगतो आणि ते माझ्या भावाने केलं हेही सांगतो. त्याने जे डांबून ठेवणं, जो त्रास देणं, त्याच्यात मी बोलतो ना, जो माणूस खूप सहन केला. आज ना लोक विश्वासच नाही ठेवू शकत माझ्या. मी जे पण बोलते ना, मला हे ना माझं जेव्हा जेव्हा आठवतं ना दादा, सतकूर भाकरीसाठी मार खाल्लेला आहे. सतकूर भाकर कशाला म्हणतात? तर सतकूर भाकरसाठी मार खाल्लेला आहे. ते एक डायलॉग असतो, मी तुम्हाला एक सांगतो का, ते बोलतात ना का माणूस आहे ना एकांतात असतो ना, एकांतात, तर त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतो. बरोबर अगदी. तर त्यांना जे घरात डांबून ठेवलं ना, जो त्यांच्यावर एकांतात त्यांच्यावर जे गुजरत होतं ना, त्याच्यातून सागरचा शिवलक्ष्मी झाला. पण यांनी तरीही सोडलं नाही. तरी त्रास देण्याची एक लिमिट असते, एक काहीतरी मर्यादा असते. अजून त्यांनी आता अजूनही सगळं सोडून सोडलं. आले ना मी, तुम्हाला सगळी प्रॉपर्टी सगळं त्याला दिलेलं आहे, आम्ही सर्वांनी सगळं सगळं सोडून दिलं. दिलं, सगळं सोडून दिलंय. तरीही तो त्याच्यावरती तरी पण खुश मला नाही. टॉर्चर केलं. अहो साधा एक छोटासा किस्सा झाला होता मागे, काहीतरी 2-2 शब्द आमचे कोणासोबत तरी माझ्या रिलेटेड, कम्युनिटीशी रिलेटेड आमच्यामध्ये झालं. आमचं होतं, आम्ही गुरुभाऊ बघून घेतलं असतं, सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत होत्या. ह्या म्हणजे किती खालच्या थराला जायचं याने, की हा त्याच्यात कमेंट करून पोपट शिंदेच्या नावाला कलंक आहे, ह्यापर्यंत कमेंट्स माझ्याकडे सगळे त्या पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणजे कलंकित तू आहेस. आणि तू घरातल्या एका व्यक्तीने, अरे आज महामंडलेश्वर या शब्दाचा सुद्धा तुला अर्थ माहित नाही, आपल्या खानदानीत कोणाला माहित नाहीये. अगदी. तो त्यावेळेस सांगत होता, त्या कमेंट्स मध्ये तो सांगत होता, त्या कमेंट्स मी वाचल्यात का हा शिवलक्ष्मी नाही, हा सागर शिंदे. अरे पण अभिमानाने आम्ही सांगतो ना, हा सागर पोपट मी शिंदेच आहे. स्वतः अभिमानाने सांगते ना, ते की स्वतः मी सांगतात ना, मी सागरची आम्ही शिवलक्ष्मी सागर झाले. पोपट शिंदेच माझा आहे. सागर ते शिवलक्ष्मी पर्यंतचा जीवन प्रवास मी स्वतः सांगितलाय लोकांना. हा लपलेलाच नाहीये ना, तर मी कमेंट्स लोकांपासून मध्ये काही सांगून लपवलं फायदाच नाही ना. पण हे कमेंट मध्ये सारखं बोलण्यात अर्थ काय? मग तू हे काय करतोय? मेंटली टॉर्चर टॉर्चर करतोय. आणि मग काय, मी मला कधी द्या. लपवलं नाही ना, मी पोपट शिंदेचा मुलगा आहे हे सांगायला मी आजपर्यंत कधी घाबरली नाही ना, मी लाजली नाही ना. कारण मी आज पण पोपट शिंदेचा मुलगाच आहे, फक्त त्या मुलाने मुलीमध्ये रूपांतर होऊन पोपट शिंदेची मुलगी झाली. पण शेवटी रक्त मी पोपट शिंदेचंच आहे आणि तेच पोपट शिंदेचं रक्त आहे ना, म्हणून आजपर्यंत मी त्याला घरात बसून ठेवलं. ह्या माझ्या एकांताने मला जीव लावणं शिकवलं, प्रेम काय असतं हे शिकवलं. आणि म्हणून आजही दादा, मी आजही सांगते, आजही पब्लिकला पण सांगते, मला खूप त्रास होतो की मी एवढं ठरवलं
की याने यावं दिवाळीला भाऊबीजेला आणि फक्त माझ्याकडे येऊन एकदा मला म्हणावं का चुकलं माझं, चुकलं पण नको म्हणू, फक्त माझ्या समोर येऊन उभा राह, फक्त एक पाऊल पुढे टाक, मी याची पूर्ण जिंदगी एका मिनिटामध्ये सरळ करून टाक. पण हे जे याच्या बाजूला फिरणारे हरामी लोक आहेत ना, मनमाड मधले टुक्कार लोक, ज्यांनी लहानपणापासून आतापर्यंत याची जिंदगी बर्बाद केली, याला ती अक्कल नाही येते. आज आपल्या खानदानीतली एक व्यक्ती इतकं शिक्षण घेते, मी पोपट शिंदेचं नाव उंच केलं, आपल्या खानदानीतली एक व्यक्ती आईसाहेब ह्या ब्रँडने मिरवते, हे पोपट शिंदेचं अस्तित्व आहे. आज आपल्या फॅमिलीतली व्यक्ती पुण्यात गेली तर पुण्याच्या घरी झोपते, मुंबईत गेली तर मुंबईच्या घरी झोपते, नाशिकला गेली तर नाशिकच्या घरी झोपते, दिल्लीला गेली तर दिल्लीच्या घरी झोपते. अरे पोपट शिंदे जे नाही करू शकले ते सुद्धा त्यांच्या रक्ताने करून दाखवलं, याच्यापेक्षा नाव काय अजून उज्ज्वल करायचं. आणि मी ते सखी मंचच्या एक त्यांचा पॉडकास्ट बघितला, तेव्हा त्याने सांगितलं होतं, त्यांनी आई साहेबांनी, का माझा परिवार एकत्र आला पाहिजे. तर मी आज तुमच्या एक पॉडकास्ट मधून सांगतो, आजही मी सांगतो का आमचा परिवार, माझी एकच इच्छा आहे, ती मरेपर्यंत राहणार, आमचा परिवार एकदा तरी चौघं मिळून एकदा तरी समोर आला पाहिजे, पॉडकास्ट मध्ये बसून पॉडकास्ट मध्ये बसून आला पाहिजे. कोणी कोणाला नावं ठेवले पाहिजे, कोणी कोणाला काही केलं पाहिजे, पण एकदा तरी पॉडकास्ट, हे सगळे आई वडिलांसाठी तरी हे एकदा सगळं तरी चालू समोर आहे, आला हे सगळं पाहिजे. चालू आहे ना, हे फक्त कशामुळे चालू आहे की हा घर सोडून गेला, मग याला काय म्हणतात, याने घर घेतलं, याला मला खूप दिवस काय वाटलं की याचं स्वतःचं घर नाही, मी म्हणजे कोणीच असं विचारायला नाही पाहिजे, मी याच्या घरी जाऊन याच्या घराचे कागदपत्र पाहिल्यावर मला विश्वास झाला की नाही, याच्या बायकोच्या आणि याच्या मुलाच्या नावावर घर आहे. त्यामुळे त्या दिवशी पोपट शिंदेच्या वारसदाराच्या नावावर घर आहे. मी घर घेतलं, त्याने घर घेतलं, तू अजून पण पोपट शिंदेच्याच घरात राहतोय, तुझं स्वतःचं काहीच नाही. आणि आम्हाला काय वाटतं, नाहीये, तुझं स्वतःचं काही नाही ना, तर पोपट शिंदेचं जे अस्तित्व तुझ्यासाठी दान सोडून गेलं ना आम्ही, तर ते सांभाळ, हीच एक रिक्वेस्ट आहे. आणि अजूनही मी त्याला परत एकदा रिक्वेस्ट करेल की हात जोडून रिक्वेस्ट करेल, हात जोडावी इतकी त्याची लायकी नाहीये, पण तरी सुद्धा मी सागर पोपट शिंदे म्हणून, कुणाल पोपट शिंदे आणि जयाच्या वतीने मी असं त्याला म्हणेल की अजूनही लोकांना जो तमाशा दाखवतोय, हे जे फालतूगिरी बंद कर, आणि तू एकदा चौघं बहीण भाऊ एकदा बसा आणि लोकांना दाखवून द्या की एकीचं बळ काय असतं. पोपट शिंदेचं नाव खूप मोठं आहे, ते नाव असं लोकांच्या उचलेगिरी करण्याने मोठं होणार नाहीये. महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब आणि आज एक चांगल्या प्रतिष्ठित जागेवर बसलेला, त्या प्रतिष्ठितांना धक्का देणारा कुणाल शिंदे, आणि आज त्याच प्रतिष्ठितांची मुलगी स्वतःचं अस्तित्व जपणारी जया शिंदे, आणि त्याच्यासोबत तू विकास शिंदे पण अस्तित्व जपतोय, कारण तू त्यांचं घर सांभाळतोय. ज्या दिवशी तू घर विकशील ना, त्या दिवशी तू तुझ्या आईबापाची इज्जत विकून टाकशील. हे करू नको. एकत्र या, खूप मार्ग आहेत, खूप पर्याय आहेत. एकत्र बसून आम्हाला घर नको, प्रॉपर्टी नको, आम्ही अजूनही म्हणतो आम्हाला घर नको, प्रॉपर्टी नको, काहीच नको, तुला दिलेले एकत्र पाहिजे, तुला दिलेली कवडी पण नको, कारण त्याच्यात 10 पट मी कमवलंय, मला कवडी पण नको. फक्त एवढंच की आई वडिलांचं ते शेवटचं स्वप्न होतं ना, ते स्वप्न टिकून राहू दे. वडिलोपार्जित जी संपत्ती लोकांना, तुझ्या पुरीला, तुझ्या नातवांना, आपल्या नातवंडांना, पोतवंडांना दाखवायला ठेवायचं ना, की तेच पोपट शिंदेची एक निशाणी. घर विकलं ना तर पोपट शिंदेचं अस्तित्व मनमाडमधून संपून जाईल. बस. आणि याच्यावरही सांगतो तुम्हाला सर, तू लोकांना विकत असेल ना, तो कोणाच्याही थ्रू कॉन्टॅक्ट कर. तू ज्या दिवशी कॉन्टॅक्ट करशील त्याच्या दुसऱ्या दिवशी ते घर खरेदी करायला मी येऊन बसते. फक्त पोपट शिंदेच्या वारसदारांच्या नावावर घर कर, कुत्र्यांच्या नावावर नको करू. मी तुला दान करून जरी आले होते तरी पण आज तू जर समोरच्याला विकायला तयार असेल ना, तेवढ्या किमतीत आम्ही घ्यायला तयार आहे. आमचंच घर, आमच्याच आईबापाचं घर आम्ही विकत घ्यायला तयार आहे. आता त्याच्यात सांगतो, ह्याच शब्दावरती, साहेबांच्या या शब्दावरती मी तुम्हाला एक सांगतो, तो याच्यात हेही बोलेल, हे बघितल्यानंतर का यांना आता माझी गरज आहे, तर मी परत त्याला एक सांगतो, तुझी गरज नाहीये आम्हाला, तुला आजही नाहीये आणि शेवटपर्यंत नाही राहणार. पण पोपट शिंदे म्हणून त्यांच्या आई वडिलांची इच्छा म्हणून एकत्र ये. आमच्यासोबत बोलू पण नको, आमच्यासोबत काही नको करू, पण एकत्र येऊन हे जगाला दाखवू का आम्ही एकत्र आहोत. बस घर म्हणून, आणि आम्ही फक्त एकत्र आहोत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू. हा, आणि शिवलक्ष्मी आजपर्यंत जे काही बोलली ना, हे त्याला पण माहिती आहे की सगळं सत्य आहे, की त्यांनी मला किती छळ केलेला आहे. पण मला ती पण इच्छा नाही की येऊन त्याने ते सगळं मान्य पण करावं. फक्त माझी इच्छा
की आईबापाचं अस्तित्व जे ते सोडून गेले ना, जे आम्ही तुला दान करून दिलं ते ते तू फक्त टिकून ठेव. टिकून ठेवा. ही अशी सागरपासून शिवलक्ष्मी तयार झाली. मी कधीच खोटं नाही बोलले. मी कधीच कोणत्या पण गोष्टी बोलल्या ना, माझ्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे असतात, पण मी पुराव्याशिवाय बोलत पण नाही. पण तरी सुद्धा माझं सगळ्या लोकांना माहिती, मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. आधीपासून माझं तत्व आहे की मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पण अजूनही मी सांगते की अजूनही ती वेळ आलेली नाही की तुझं पोपट शिंदेचा मुलगा म्हणूनचं अस्तित्व संपवायची मला इच्छा नाही. इतकेच मिनिटं लागतील फक्त की तेवढ्या वेळात तू उद्ध्वस्त होशील. पण नको आहे, काही गरज नाही. फक्त आई वडिलांना टिकवावं, आई वडिलांचं नाव मोठं व्हावं म्हणून सागरला शिवलक्ष्मीपर्यंत यावं लागलं. आणि शिवलक्ष्मीने आजपर्यंत जे जे सांगितलं ना, त्याचे पुरावे द्यायला कुणाल शिंदेला येऊन बसा. हे लोकांना कळणं गरजेचं होतं. हा खूप आगळा वेगळा पॉडकास्ट असेल माझ्या मते, की एखाद्या किन्नराच्या संघर्षाची आणि दुःखाची साक्ष द्यायला त्याच्या घरातला व्यक्ती. आणि याच्यापेक्षा मोठं जिंकणं नाही दुसरं. अगदीच अगदीच अगदीच. की लोकांना जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लोक काय 6 महिने नाही टिकणार, 2 महिने नाही टिकणार, वर्षभर नाही टिकणार. 5 महिन्यांनी दादा 6 वर्ष होतील लग्नाला. 6 वर्ष कशाला म्हणतो? बरोबर आहे. इथे 10 वर्षाचे संसार टिकत नाहीत. आणि आम्ही अजूनही स्टेबल आहोत. तुम्ही पाहिलं, अजूनही आम्ही तेवढेच केअरिंग आहोत. आम्ही एकमेकांच्या बाबतीत तेवढे हे आहोत. हे पण पोरं जेव्हा बोलतात ना की नाही, तू जो निर्णय घेतला स्वतःसाठी जगण्याचा तो योग्य आहे, तर तो आणि त्याची बायको बोलते की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तुम्ही जिंकले. 100%. माझा भाऊ आला होता एका, मला वाटतं माझे गुरु माझ्या घरी आले होते त्या दिवशी. माझा भाऊ, माझी भाऊजई इथे, माझा भाऊ रडत होता 1-1.5 तास. नाव म्हणजे पोपट शिंदेचं नाव आहे ना, मला माझी तीच इच्छा आहे पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत राहील, मरेपर्यंत. पोपट शिंदेचं नाव टिकून ठेवा. ते कोणीही टिकवा, कोणत्याही माध्यमात, तर कोणत्याही माध्यमातून टिकवा. मी बोललो ना, मी एक त्यावेळेस खूप लहान असताना एक विचार केला, त्यांना विचारून. तर एक मनात विचार आला, ते त्यांच्या लाईफ मध्ये सुखी ना, तर प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगण्याचा अधिकार आहे. आणि तो त्यांनी घेतला आणि तो ते करून पुढे चालले. मीही माझा अधिकार आहे. खाली आल्यानंतर ते पाठीवर नाव असतं ना, सागर पोपट शिंदे, ह्या नावासाठी लढतोय आपण. हा, त्या कागदपत्रांवर जे नाव लागतं ना, ते सागर पोपट शिंदे लागतंय, त्याच्यासाठी लढतोय आपण. कारण पोपट शिंदेच्या अस्तित्वासाठी, आई वडिलांच्या स्वप्नांसाठी लढायचं असतं. बरोबर आहे. मी शिवलक्ष्मी झाले, शिवलक्ष्मी संजय झारटे झाले, मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी झाले, मग मी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब बी झाले, तरी पण रक्तच पोपट शिंदेचं होतं ना. आणि मी मोठं कोणाला केलं? पोपट शिंदेच्या मुलाला. आणि तो पोपट शिंदेचा मुलगा आज लोकांच्या नजरेमध्ये एक वेगळा आदर्श आहे. खूप जण बोलतात ना मला आदर्श, जे नाही मानत त्यांना मी माना म्हणत नाही, पण लोक बोलतील ना तर लोगों का काम है कहना. घरचा माणूस जेव्हा सडका किडा असतो ना, त्या सडक्या किड्याला औषध पाणी करून, खत पाणी करून, चांगलं करून त्याला या पिकात आणायची आमची शेवटची इच्छा आहे. आणि त्याच इच्छेसाठी मी एवढी तळपळ करते सगळ्या पॉडकास्टमध्ये. पण काही पॉडकास्टमध्ये जेव्हा तो कमेंट केली आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पण आली, आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हे सगळं सत्य तुमच्या समोर मांडण्यासाठी यावं लागलं. आणि मला वाटतं याच्यानंतरच्या अनेक पॉडकास्टमध्ये मी, माझा हा भाऊ, माझी एक बहीण, आम्ही तिघं बसून ज्या पॉडकास्टमध्ये त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत ना, त्या पॉडकास्टमध्ये बसून आम्ही 3 जण तो चुकतोय की आम्ही चुकतोय हे लोकांना, जनतेला दाखवायला रोज येत राहणार आहे. आणि मला वाटतं अजूनही सुधारावं, एकत्र यावं. एकत्र म्हणजे काय, आम्हाला तुझं काहीच नकोय, आम्हाला तुझं काही नकोय, तूही नकोय आम्हाला. मी ते सांगतो आज कॅमेरा, तूही नकोय आम्हाला, तुझी गरज नाही आम्हाला आज. पण फक्त तू सेटल हो आणि फक्त लोकांना सांगताना सांग का आम्ही 4 एकत्र आहोत. आमच्याकडे येऊ नको, आमच्याशी बोलू नको, कोणाला काही नको करू. फक्त लोकांना सांगताना सांग आमचा परिवार एकत्र आहे, आम्ही एकत्र आहोत. का तुझ्यासाठी तुझं काहीही दुखलं, जसं तुझ्यासाठी तुझे वाद झाले तर हाच कुणाल शिंदे अर्ध्या रात्री तिथे गेलाय, तुझी बायको एक्सपायर झाली तर हाच कुणाल शिंदे त्यावेळेसही त्याच्याशी बोलत नव्हता, तरीही कुणाल शिंदेच पुढे होता. त्यावेळेस हीच शिवलक्ष्मी पुढे होती का, त्यावेळेस तीच जया शिंदे पुढे होती. तर आम्हीच तुझ्यासाठी आहोत हे फक्त लोकांना सांग. बाकी जे भावाभावांचं जे बॉन्डिंग असतं, भाऊ बहिणींचं जे बॉन्ड, आज काय झालं, आज 2 भाऊ आहे, आम्ही 2 बहिणी.
जया आणि मी बहीण आहे आणि विकास आणि कुणाल आमचे भाऊ आहेत. 2 भाऊ 2 बहिणींचा छोटासा एक परिवार आहे आणि हे छोटासा परिवार आपल्या आपल्या आयुष्यात सुखी आहेत. मी विकासच्या कुठल्याच पोस्टवर जाऊन कमेंट नाही करत, गरज नाही वाटत. हा नाही करत, ती नाही करत, ती माझ्या पोस्टवर येऊन कमेंट नाही करत, हा माझ्या पोस्टवर येऊन कमेंट नाही करत, मी यांच्या पोस्टवर कमेंट नाही करत. आमच्या तिघांच्या पोस्टवर तू येतो तरफडायला. कारण का असं तू म्हणजे जळतो का? तुला करायचं तरी काय, म्हणजे साध्य तरी काय तुला करायचं? काय साध्य लोकांना करायचं की सांगायचं आम्ही तरी काय तिघांनी मिळून नेमकं? तुला सपोर्ट करावा का? आम्ही तर सपोर्ट कधी पण करायला तयार होतो, पण तू त्या लायकीचा राहत नाही. आता तो काय तसं हवंय? बोलतो. हा असं काय हवंय नेमकं ते तुला? तरी सांग ना. हे असं. कळालं पाहिजे. आता तो काही ठिकाणी बोलतो, यांनी मला सांभाळलं नाही काय. काही गोष्टी असे ज्या दिवशी त्याची बॅड कंडिशन, ते म्हणतात ना, ज्यावेळेस तो बॅड पॉइंट असतो त्यावेळेस तो माझ्या इथे येतो, माझ्यासोबत फिरतो, माझ्यासोबत खातो, माझ्यासोबत राहतो, माझ्यासोबत फिरायला येतो आणि माझ्यासोबत गेल्यानंतर परत माझ्याशी वाईट होतो. मग हा कोणता माझा मोठा भाऊ? मी पण लहान आहे ना. त्याने मला आई वडिलांचं प्रेम दिलं पाहिजे ना. काही त्याने मला याने सांभाळून त्याच्याकडे घेतलं लक्ष दिलं पाहिजे. कमी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याने माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्यापेक्षा 10 कला त्याच्याकडे जास्त आहे. अगदी. मी जेवढा नाहीये ना त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग तो आहे. पण त्याला पाहिजे काय? स्ट्रॉंगली ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजे. समजल्या पाहिजे होत्या आणि आज पण त्याला त्या कळाल्या पाहिजे. आणि आपल्या विशेष हार्ड आणि दोस्ता यांच्या पॉडकास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या आणि लग्नाशी रिलेटेड गोष्टींबद्दल चर्चा झाली तेव्हा त्याच्यावरती त्याने असं पॉडकास्ट करून मी सत्य सांगतो वगैरे अशा सगळ्या गोष्टी. तर ते सत्य मला पुराव्यासहित सांगायला लावू नको. आणि त्याच्यासाठी हे जे घडलं ना त्याच्यापेक्षा अजून खूप काही घडणार इथं बसलेलं आहे. पण तरी तुला तसं वाटत असेल कधी समोर येऊन बसावं, आम्ही कधी पण तयार आहे. फक्त तुझ्या चुका लोकांना डायरेक्ट सोशली आम्हाला दाखवायची वेळ येऊ देऊ नको, किंवा कशामुळे तू इतका खालच्या थराला पडला हे दाखवायची आम्हाला वेळ येऊ देऊ नको. कारण आजपर्यंत तुझ्या एकही पोस्टवर आम्ही कमेंट करायला आलो नाही, कुणाला आला नाही, जया आली नाही किंवा मी आले नाही. पण तू आमच्या तिघांच्या याच्यावर करतो. इट मीन्स हे की तू आमच्यावर जळतो किंवा मग तुला सहन नाही होते. आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलं पोपट शिंदेची पोरं असताना आणि तू उचलेगिरी जसा करत फिरतोय तसं आम्ही करत नाहीये. आम्ही कोणाच्या अधीन राहून पोपट शिंदेचं नाव घालवत नाहीये. आम्ही कोणाचे कुत्रे बनून कोणाच्या दबावाखाली पोपट शिंदेच्या अस्तित्वाला मिटवायचा प्रयत्न नाही करत आहे. पण तू 1,00,000-1.5 लाखासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तुला लढता येत नाही. ना तुझी बायको तुला आहे, ना तुझी पोरगी तुला आहे. तूच तुझ्या कर्माची फळं भोगतोय. एवढा मोठा बंगला माझ्याकडून हिसकावून घेतला, भावाकडून हिसकावून घेतला. आज त्या बंगल्यात तुला कुटका मोडायला कोण नाही. त्याच्या बायकोनी बंगला केला, शेवटी बंगल्यात बंगल्यात मरून गेली. तोही बंगला करतोय. पण काय करणार, त्याचं फायदा काय? तुझ्या आता घरात तो सुख विकायच्या आहे का? मागे लागला. काय किती रुपयात विकशील? 10, 20 लाख, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड रुपयात विकशील? किती दिवस? पैसा आहे दादा. पोपट शिंदेचं आणि जिजाबाई शिंदेचं स्वप्न आहे ते, थोड्याशा पैशात विकल्या जाणारी वस्तू नाहीये. तू लोकांना विकत असशील तर अजूनही माझी रिक्वेस्ट आहे, लोकांना विकत असशील तर अजूनही पुन्हा आम्हाला सांगा. आमच्या दोघांची रिक्वेस्ट आहे की तू फक्त आमच्यापर्यंत निरोप पोहोचव की तुला विकायचं आहे आणि एवढे एवढे पैसे पाहिजे. मी तुला वचन देते, मी जिजाबाई शिंदेची शपथ घेऊन तुला शब्द देते की ज्या दिवशी तुझा फोन येईल की मी एवढ्या एवढ्या लाखामध्ये बंगला विकतोय, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही शिवलक्ष्मी, कुणाल शिंदे, जयश्री आणि सार्थकला घेऊन, जया शिंदेला घेऊन तुझ्या समोर हजर असेल. पण पोपट शिंदेचं घर हे दुसरे शिंदे सोडून दुसऱ्या कोणाच्या नावावर होऊन देणार. माझ्या आईची शपथ घेऊन शब्द होऊच देणार नाही. फक्त एवढीच विनंती. हे फालतूगिरी करून तू मोठा नाही होणार. लोक तुला चीप समजतात. मी ब्रँड आहे, पण मी पोपट शिंदेचा पोरगा आहे हे मी विसरत नाही. आणि तू पोपट शिंदेचा पोरगा असून इतकी चीपगिरी करतोय तर तुला चप्पलची कोणी लायकी? आज आम्ही अस्तित्व तयार केलं आणि आज तू अस्तित्व त्यांनी घालवतोय. मनमाड मी सोडून आहे ना, सांगितलेले किस्से मुंबईमध्ये तुमच्याच पॉडकास्टला कमेंट केली म्हणून आज इथपर्यंत मला पॉडकास्ट करावा लागला. आज तुमच्या माहितीसाठी 17-18 पॉडकास्ट वेटिंगवर आहेत दादा. पण तुम्हाला शब्द दिलेला होता की पहिल्यांदा तुमच्या पॉडकास्टवर येऊन मी हे सगळं सांगणार. याच्यानंतरचे जे काही 17-18 पॉडकास्ट माझे सलग होणार आहेत ते सलग सगळे पॉडकास्ट जे असणार ही माझ्या आई वडिलांना त्यांच्या 16व्या पुण्यतिथीची माझ्याकडून भेट आहे, श्रद्धांजली आहे. उद्या माझ्या वडिलांचा वर्षश्राद्ध आहे, वर्षश्राद्ध पुण्यतिथी आहे की ही भेट आहे की त्याच्यामुळे आज आम्ही पोरगा podcast वाया आलो. गेलाय, तुमच्या पोराला आम्ही 3 जण मिळून सुधारवणार आहे. ही श्रद्धांजली देणार आहे आम्ही. आणि जर
पूर्ण हे सगळे पॉडकास्ट झाल्यानंतर सुद्धा जर तो सुधारला नाही तर माझ्याकडे शेवट एकच पर्याय आहे, एका फोनवर त्याला जेलमध्ये बसवणं आणि हाय त्या बंगल्याला बसल्या जागी सील लावून टाकणं. माझ्याकडे ऑप्शन नाही. ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून माझा छळ करून माझ्याकडून जबरदस्तीने कशा पद्धतीने बंगला हिसकवला म्हणून 1 मिनिटात हायकोर्टाचा स्टे, साध्या सेशन कोर्टाचा सुद्धा स्टे चालून जाईल मला. पण तो पण नाही, मी वरतून सगळं, तू कुठे पण जाऊ नाही शकत, इथून मी ऑर्डर घेऊन येईल, 1 मिनिटात बंगला सील होईल. ना तू विकू शकतो ना घेऊ शकतो. तू ज्याला विकशील त्याच्यावर सुद्धा स्टे बसेल. म्हणजे विकत घेणाऱ्यांना सुद्धा सांगते. आज आणि आमची जे तेवढी विकत ताकद घेणार आहे. असतील 50 लाखात घेतील दादा. किती? 50 लाखात घेतील. मला एक फोन करून सांग, दुसऱ्या दिवशी 50ला विकतोय ना मी 51 देईल. फक्त माझ्या आईबापासाठी. फक्त जिजाबाई शिंदेचं स्वप्न होतं ते घर. आणि लोक आज माझ्याकडे आई वडिलांनी जिजाबाई शिंदे म्हणून बघतात. खूप माझ्या कष्टाने बापाकडे बनवलंय. पप्पा शिंदे म्हणून बघतात. हा. पण हा त्यांच्या चप्पलची सुद्धा लायकी ठेवत नाही. हे एक सत्य मी मांडते. आणि आज एवढ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये जिथे जिथे याने ही घाण केली, कमेंट केली, तेवढ्या पॉडकास्टवाल्यांनी मला समोरासमोर बघितलंय. त्याच्यामुळे त्यांना माहितीये की माझं सत्य काय. अगदीच. म्हणून मला प्रत्येक पॉडकास्टमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित सांगायच्या. तोपर्यंत त्याला अक्कल आली तर ठीक, नाही तर त्याचे पुढचं आयुष्य 2026 पासूनचं आयुष्य त्याचं जेलमध्ये जाणार आहे. आणि ज्या बंगल्याला आम्ही दान करून आलोय तो बंगला मिळवण्यासाठी आम्हाला फक्त एक कागद पुरेसा आहे. बस एवढंच सांगते. जय श्री. जिगरी दोस्तांनो, पहिल्यांदा असं झालंय की पॉडकास्ट मध्ये मी हार्डली 10 वाक्य बोललो असेल, कारण हा प्रवास खूप आगळा वेगळा आहे. आपण शिवलक्ष्मी आईसाहेबांना अख्खा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती ओळखतो, पण त्यांचा शिवलक्ष्मी बनण्याचा प्रवास हा आजपर्यंत ऐकलेला आणि आज ऐकलेला 100% वेगळा आहे. हा पॉडकास्ट आगळा वेगळा काय असं मी 2-3 वेळा म्हटलं की हा आगळा वेगळा पॉडकास्ट आहे. तर मी काढून आणलेले प्रश्न जे मी तुम्हाला दाखवणार आहेच डिस्क्रिप्शन आणि सगळीकडेच, त्यातला एकही प्रश्न आज मी विचारलेला नाही किंवा माझं नोटबुक सुद्धा उघडलेलं नाही, कारण हा पॉडकास्ट फक्त मनातल्या गोष्टींवर झालाय. ना त्या दोघांमध्ये चर्चा झाली ना आमच्या तिघांमध्ये. आणि असा हा पहिला लाईव्ह पॉडकास्ट आहे जो शिवलक्ष्मी आईसाहेबांचा मनातला प्रवास आहे. थँक्यू.